बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी व दिग्गजांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप डाउनलोड करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण ब्रॉडवे एज्युकेशनल कन्सल्टंटच्या या कुटुंबामध्ये आणि मार्गदर्शक सोहळ्यामध्ये उपस्थित झालात. त्याबद्दल इथे उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं, पालकांचं आणि शिक्षणावर प्रेम करणाऱ्या आणि आपल्या विद्यार्थ्यांची पाल्याची काळजी असणाऱ्या सगळ्यांचं या कार्यक्रमामध्ये मी मुरलीधर हंबर्डे आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रहो, एखादा पाल्य आपल्या घरी ज्यावेळी एखादी परीक्षेला सामोरे जातो त्यावेळी केवळ तोच त्या परीक्षेचं टेन्शन घेत नाही, तर हल्लीचं वातावरण पाहता अख्खं कुटुंब त्याच्या परीक्षेसाठी त्या वातावरणामध्ये असतं. किंवा पालकांना विद्यार्थ्यापेक्षाही पाल्यापेक्षाही सगळ्यात मोठी चिंता जास्त त्याची असते. मागील 10 वर्षापासून इंजिनिअरिंग असेल, मेडिकल, फार्मसी, MBA किंवा MCA या क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांना अगदी त्या एक्झाम पासून, एंट्रन्स एक्झाम पासून प्रवेश प्रक्रियेपर्यंत मार्गदर्शन करण्याचं काम या ठिकाणी ब्रॉडवेने केलेलं आहे. ब्रॉडवेने नेहमी विद्यार्थ्यांचा हात कायम अगदी परीक्षेपासून ते ऍडमिशन प्रोसेस पर्यंत या ठिकाणी त्यांचा हात हातात ठेवला आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. तुम्ही सगळी जण ब्रॉडवेशी अपरिचित नाही आहात. तुम्हाला सगळ्यांना ब्रॉडवे काय आहे, ब्रॉडवेचं काम तुम्हाला माहिती आहे. तुमचा संबंध ब्रॉडवेशी वारंवार आलेला आहे. तर विद्यार्थी व पालकांनी प्रवेशाची चिंता करू नये या उद्देशाने सुरू झालेली ही संस्था पाहता पाहता रोट्याचा वटवृक्ष झाला आणि एका मेसेजवर किंवा एका माहितीवर एवढी सगळी जण या ठिकाणी उपस्थित राहिली. मला असं वाटतं की हे ब्रॉडवेचं सगळ्यात मोठं यश आहे किंवा तुमचा पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा ब्रॉडवेवर असलेला विश्वास हे दाखवून देतो की तुमच्या सगळ्यांची इथे उपस्थित आहे. एकदा स्वतःसाठी सगळी जण जोरदार टाळ्या वाजवा की तुम्ही ब्रॉडवेसाठी या ठिकाणी आहात. मनपूर्वक धन्यवाद. मागच्या 10 वर्षापासून ब्रॉडवे या क्षेत्रामध्ये काम करते आहे. अगदी कोर्सेसच्या एंट्रन्स एक्झाम ज्या होतात तिथपासून त्या प्रवेश प्रक्रियेपर्यंत किंवा प्रवेश होईपर्यंत गाईड करण्याचं काम ब्रॉडवेने वारंवार लाखो विद्यार्थ्यांना या ठिकाणी केलेलं आहे. गणेश तिडके सर, प्राध्यापक गणेश तिडके सर यांनी या ब्रॉडवेची स्थापना एका उदात्त हेतूने केली होती की विद्यार्थी कायम संभ्रमात असतात, त्यांच्यासोबत पालकही संभ्रमात असतात आणि त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावं आणि त्या विद्यार्थ्यांनी योग्य मार्गदर्शनाचा हात धरून योग्य ठिकाणी जावं, एवढा हा उद्देश होता. पाहता पाहता या संस्थेने हातपाय पसरले आणि तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आज ब्रॉडवे बद्दल विश्वास आहे. मला असं वाटतं की गणेश तिडके सर आणि ब्रॉडवेचं हे सगळ्यात मोठं यश आहे. नांदेड आणि लातूर या 2 ठिकाणी संस्था असणारी ही ब्रॉडवे कन्सेप्ट फार कमी काळामध्ये यशस्वी झाली. आज आपण 2 ठिकाणी या ठिकाणी सेवा देतो. नांदेड आणि लातूर या 2 ठिकाणी आपण आहोत. त्यासोबतच आपण ऑनलाईन मार्गदर्शन आणि ऑफलाईन मार्गदर्शन दोन्ही या ठिकाणी करतो. मागे कोरोनाचा फार मोठा काळ येऊन गेला, ज्याचं ऑनलाईनचं महत्व आपल्या सगळ्यांना त्यामध्ये पडलं. म्हणून ब्रॉडवेने ऑनलाईन मार्गदर्शन या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आजही किंवा आताही ब्रॉडवेचं ऑनलाईनचं मार्गदर्शन या ठिकाणी सुरू आहे. ज्यांना ऑफलाईन मार्गदर्शनासाठी उपस्थित राहता येत नाही त्यांना ऑनलाईनची सुविधा या ठिकाणी आहे. कोरोना काळामध्ये संपूर्ण जग थांबलेलं असताना ब्रॉडवे मात्र विद्यार्थ्यांच्या काळजीस्तव किंवा विद्यार्थ्यांची काळजी करत या ठिकाणी ऑनलाईन मार्गदर्शनाचा पर्याय उपलब्ध ठेवून विद्यार्थ्यांसाठी सतत 24 तास सेवेमध्ये ब्रॉडवे राहिलेली आहे, याची जाणीव आपल्या सगळ्यांना आहे. एखाद्या ऍडमिशनचा मार्गदर्शन करणाऱ्या संस्थेकडे आपण का जातो? कारण बऱ्याचदा आपल्या पाल्याला गुण कमी असतात किंवा गुण जास्त असूनही आपल्याला योग्य मार्गदर्शनाचा या ठिकाणी अभाव असतो. कॉलेजेस कसे मिळवावे, प्रक्रिया काय असते, ऍडमिशन प्रोसेस नेमकी काय असते, या सगळ्या प्रश्नांचं काहूर आपल्या मनामध्ये उठलेलं असतं आणि नेमकं काय करावं आपल्याला कळत नाही. नेमकी ही तुमची बाब घेऊन ब्रॉडवेने कायम तुमच्या सगळ्यांच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं देण्याचं काम केलेलं आहे. आज इथे तुम्ही मगासपासून बघत असलेल्या स्क्रीनवर तुमच्या मनात जे प्रश्न उद्भवतात ते सगळे प्रश्न या ठिकाणी तुमच्या समोर आहेत. त्या प्रश्नांची सगळी उत्तरं गणेश तिडके सर या ठिकाणी तुम्हाला देतीलच. बघा, स्पॉट राऊंडच्या वेळी स्वतः सर किंवा त्यांची टीम त्या कॉलेजेस मध्ये उपस्थित राहते. विद्यार्थ्यांचे अगदी फॉर्म भरण्यापासून
ते प्रवेश प्रक्रियेचं संपूर्ण मार्गदर्शन करण्यापर्यंत गणेश टिळके सर आणि त्यांची टीम स्वतः त्या कॉलेजमध्ये कायम उपस्थित राहिलेली आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी याचा अनुभवही घेतलेला आहे. आज निकालानंतर नीटच्या निकालानंतरची प्रवेश प्रक्रिया कशी असेल याच्या संदर्भात मार्गदर्शन ऐकण्यासाठी तुम्ही या ठिकाणी आलेला आहात. नीटची परीक्षा जसा काळ बदलत गेला तसे नीटचे नियमही फार किचकट आणि विद्यार्थ्यांना थोडेसे जाचक असे वाटत गेले आणि नीटची परीक्षा एकदा पार पडली आणि विद्यार्थी कुठेतरी त्याच्यातून सुटलो अशी भावना विद्यार्थ्यांची झाली तर त्याच्या पुढची प्रोसेस असते की ऍडमिशनची. ती तेवढीच जिकिरीची तेवढीच अवघड अशी प्रक्रिया विद्यार्थ्यांना वाटते. बऱ्याचदा मुलं इंटरनेटवर सर्च करतात, बऱ्याचदा अनुभवी लोकांना विचारतात, पण दरवर्षी नियम बदलत जातात, दरवर्षी नवीन माहिती येते आणि पालकांना या गोष्टीतली माहिती नसते आणि विद्यार्थ्यांकडे माहितीचा अभाव असतो. त्यामुळे ब्रॉडवे सारख्या संस्था कायम आपल्याला या ठिकाणी मदत करतात. नेमकी प्रवेशाची नियमावली काय असते, स्पॉट राऊंड नेमका काय असतो, कशाला म्हणायचं, तो त्याची प्रोसेस कशी चालते, त्याच्यानंतर नेमकी कुठली डॉक्युमेंट्स किंवा कागदपत्र या ठिकाणी तुम्हाला लागतात, महाराष्ट्र व राज्याबाहेरचा सुद्धा प्रवेश या ठिकाणी कसा मिळवावा. बऱ्याचदा आपण राज्यापुरताच विचार करतो, आपल्या राज्यापुरता, पण बऱ्याचदा विद्यार्थ्यांना राज्याबाहेर या ठिकाणी प्रवेश घेता येतो. त्याची नियमावली कशी असते हेही आपल्याला या ठिकाणी आज जाणून घेता येईल. मॅनेजमेंट कोटा काय असतो, बरेच विद्यार्थी मॅनेजमेंट कोट्याकडे या ठिकाणी पालक वळतात. बऱ्याचदा आपण चौकशी करतो पण कॉलेज आपल्याला बऱ्याचदा दाद लागू देत नाही किंवा त्या मॅनेजमेंट कोट्याची माहिती आपल्याला बऱ्याचदा नसते. पण हा नेमका कोटा कसा आहे, त्याचा प्रवेश कसा मिळवायचा याची माहिती आपल्याला मिळेल. किंवा नीट परीक्षा दिल्यानंतर त्या मार्क्सवर नेमके कुठले कुठले कोर्सेस अवेलेबल आहेत हेही आपल्याला जाणून घेता येईल. आपल्याला फक्त MBBS एवढं माहिती असतं, नेमके त्या मार्कांवर कुठले कोर्सेस अवलंबून आहेत या सगळ्या प्रश्नांची आणि तुमच्या समोर असलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला जाणून घेता येतील. गेल्या 10 वर्षापासून गणेश टिळके सर या ब्रॉडवे एज्युकेशन कन्सल्टंटच्या माध्यमातून हजारो नव्हे तर लाखो विद्यार्थ्यांना भारतभरामध्ये त्यांनी प्रवेश मिळवून दिलेला आहे आणि ही प्रक्रिया 10 वर्षाची याला एक दशक पूर्ण झालेला आहे आणि या दशकाचा विश्वास, या दशकभरामध्ये तुम्ही दाखवलेला ब्रॉडवेवरचा विश्वास मला फार महत्त्वाचा वाटतो. कारण आज सुट्ट्या विद्यार्थ्यांना बऱ्याच लागल्या होत्या, बरेच विद्यार्थी गावी गेले होते, तरी सुद्धा हॉल अगदी भरगच्च या ठिकाणी भरेपर्यंत या ठिकाणी पालक आणि विद्यार्थी आपण दोघी या ठिकाणी उपस्थित राहिला. मला असं वाटतं की ब्रॉडवेने तुमच्या मनामध्ये जी जागा निर्माण केलेली आहे किंवा ब्रॉडवेचं जे यश आहे ते यावरून आपल्याला जोखता येईल किंवा यावरून आपल्याला मोजता येईल. तुमच्यामध्ये आणि सरांमध्ये मी फार वेळ घेणार नाही. सर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी देतील, सर तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करतील. तर आज तुम्ही या ठिकाणी जी प्रश्न मनामध्ये घेऊन आला त्या प्रश्नांची सुद्धा उत्तर आपण नंतर घेणार आहोत. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर आपण ते सुद्धा प्रश्न या ठिकाणी घेऊ. आमचे मित्र गणेश टिळके सर या ठिकाणी आपल्याला त्याचं मार्गदर्शन करतील. तर तुमचा आणि सरांमध्ये फार न वेळ घेता मी या ठिकाणी थांबतो आणि सरांना या ठिकाणी विनंती करतो की आपण विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करावं. नमस्कार. आवाज येतोय सर्वांना? येत नाही बहुतेक, तुमचा आवाज मला येत नाही. येतोय आवाज? वर तिकडे हा कुणाला आला नाही आवाज? ओके. ब्रॉडवे एज्युकेशन कन्सल्टन्सीच्या या नीट मेडिकल 2022 प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन सेमिनारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. भावी डॉक्टर व भावी डॉक्टरांच्या पालकांचं सुद्धा स्वागत. क्लासेसचे काही संचालक शिक्षक वृंद आलेले आहेत त्यांचं पण स्वागत. एंट्रन्स एक्झाम पासून ते ऍडमिशन प्रोसेस पर्यंत मागील 10 वर्षापासून ब्रॉडवे एज्युकेशन कन्सल्टन्सी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने जे वेबसाईटच्या माध्यमातून त्याचबरोबर ॲपच्या माध्यमातून महाराष्ट्रभर प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करत आहे. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा जेव्हा संपूर्ण जग बंद होतं तेव्हा 2 वर्ष ॲपच्या माध्यमातून घर बसल्या विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन ब्रॉडवे एज्युकेशन कन्सल्टन्सीच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा मेट्रो सिटीज असतील, अकोला असेल, औरंगाबाद असेल, विदर्भामध्ये नागपूर असेल किंवा पुणे, औरंगाबाद या ठिकाणी सुद्धा 2023 पासून ब्रॉडवे एज्युकेशन कन्सल्टन्सीच्या ब्रांचेस ओपन होणार आहेत. जेणेकरून ज्या त्या ठिकाणी ज्या त्या जिल्ह्यामध्ये त्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेचं मार्गदर्शनाचा लाभ घेता यावा.
एक विनंती आहे सर्वांना की आपले मोबाईल थोडंसं सायलेंट करून ठेवा. त्याचबरोबर कुणीही रेकॉर्डिंग करू नका, व्हिडिओ करू नका, फोटो तर काढूच नका. कारण इथे तुम्ही रेकॉर्डिंग कराल तर इथे तुम्ही वेळातला वेळ काढून आलात ऐकण्यासाठी, बघण्यासाठी. आता तेच रेकॉर्डिंग त्याच्यामध्ये तुमचं लक्ष असेल तर ऐकणार काय आणि बघणार काय, बरोबर आहे. त्यामुळे तुमचा फोन हा थोडासा बाजूला ठेवा. आपण आज या प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या बाहेर कोणती प्रवेश प्रक्रिया होते, त्याचबरोबर भारताच्या बाहेर कोणती प्रवेश प्रक्रिया होते, त्यामध्ये कोणकोणत्या पात्रता आहेत, त्याचबरोबर काय कागदपत्र लागतील, अशा वेगवेगळ्या विषयावर आपण माहिती घेणार आहोत. जास्तीचा विद्यार्थ्यांचा, पालकांचा वेळ न घालवता आपण सुरुवात करू. महाराष्ट्र दिसते आता सर्वांना स्क्रीन थोडा लाईट कमी करायचा. ओके आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांना तो महाराष्ट्राचा रहिवासी असणं आवश्यक आहे. प्रवेश पात्रता आहे महाराष्ट्राचा रहिवासी असणं कंपल्सरी. परराज्यातील जो विद्यार्थी आहे महाराष्ट्रामध्ये प्रवेश घेऊ शकत नाहीये. त्याचबरोबर विद्यार्थ्याची ही 10वी आणि 12वी हे सुद्धा महाराष्ट्रात असणं आवश्यक आहे, कंपल्सरी आहे. बरेच विद्यार्थ्यांचं काय होतं की परराज्यातून सीबीएसईचे काही विद्यार्थी असतील, अदर स्टेट मधले विद्यार्थी असतील, अदर स्टेट मध्ये 10वी करतात आणि 12वी महाराष्ट्रामध्ये करतात. तर असं नाही चालणार. जर महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस, बीएससी नर्सिंग, फिजिओथेरपी कुठल्याही कोर्सेसला, ते 10 कोर्सेस आहेत आयुष्य आणि एमबीबीएस, बीडीएस, त्या कोर्सेसला जर प्रवेश घ्यायचा असेल तर 10वी आणि 12वी ही महाराष्ट्रातलीच असणं आवश्यक आहे, त्या व्यतिरिक्त नाही चालणार. याच्यामध्ये 2017च्या अगोदर जर एखाद्या विद्यार्थ्याची 10वी झालेली असेल तर चालेल, परंतु 2017च्या नंतर 10वी ही महाराष्ट्रातच झालेली असणं आवश्यक आहे, कंपल्सरी आहे. त्यानंतर विद्यार्थ्याचे वय हे 17 वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे. यामध्ये एक दिवस मी इकडे तिकडे चालणार नाहीये. आता लक्षात घ्या, बरेच पालकांना, विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल, अरे बाबा आपलं काय 17 आहे का नाही. असेल 31 डिसेंबर 2022 पर्यंत तुमचं 17 वर्ष कंप्लीट, म्हणजे तोपर्यंत जवळपास होऊन जाईल. काही लोकांचं मागे पुढे होऊ शकतं. गेल्या वर्षी जवळपास आमच्याकडे 5 विद्यार्थी चांगले मार्क्स येऊन सुद्धा नंतर हे या पात्रतेला इलिजिबल झाले नाहीत, कारण त्यांचं वय 4 दिवसानं, कुणाचं 10 दिवसानं, कुणाचं 15 दिवसानं मागे पुढे झालं, त्यामुळे प्रवेश प्रक्रियेमध्ये मधून बाद झाले. हे पूर्ण भारतामध्ये कुठेही जरी प्रवेश घ्यायचा असेल तर 17 वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे. ठीक आहे. त्यानंतर जे स्टेट बोर्डची तुम्ही परीक्षा दिलेली आहे, कुठलाही बोर्ड असो, 12वीचा, सीबीएसई असो, आयसीएसई असो, त्याचबरोबर स्टेट बोर्ड असो, त्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तीनही विषयामध्ये मिळून तुमचे 150 मार्क्स असणं आवश्यक आहे. फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या 3 विषयामध्ये मिळून 150 मार्क्स असणं आवश्यक आहे. कोणत्या विद्यार्थ्यांसाठी? ओपन व ईडब्ल्यूएस विद्यार्थ्यांसाठी. त्याचबरोबर ओबीसी, एससी, एसटी आणि फिजिकल हँडिकॅपच्या विद्यार्थ्यांसाठी 120 मार्क्स असणं आवश्यक आहे, कंपल्सरी आहे. त्याचबरोबर ओपन मधले जे काही विद्यार्थी आहेत, पीडब्ल्यूडी मध्ये दिव्यांग विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांसाठी 135 मार्क्स असणं आवश्यक आहे. लक्षात घ्या, पीसीबी म्हणतोय या तिन्हीची बेरीज मिळून तुमचे 150 मार्क्स ओपन साठी, 120 मार्क्स कॅटेगरीसाठी. म्हणजे तिघाची बेरीज झाली पाहिजे. एखाद्या विषयामध्ये 35 असतील आणि बाकीच्या विषयामध्ये जास्त मार्क्स असतील आणि त्या तिन्हीची मिळून तुमचे एवढे मार्क्स असणं आवश्यक आहे, कंपल्सरी आहे. इकडे तुमचे 720 पैकी 720 आहेत आणि इकडे तुमचे जर ग्रुपिंग असेल तर या वर्षीच्या महाराष्ट्राच्या प्रवेश प्रक्रियेमधून तुम्ही बाद व्हाल. महाराष्ट्रातच काय, भारतामध्ये कुठेही तुम्हाला प्रवेश मिळणार नाहीये. त्यानंतर काही अदर कोर्सेस आहेत, जसं की फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी, बीपीओ या कोर्सेससाठी मात्र कुठल्याही प्रकारच्या ग्रुपिंगची आवश्यकता नाहीये. त्याचबरोबर बीएससी नर्सिंगला जाऊ इच्छिणाऱ्या काही विद्यार्थ्यांसाठी ईडब्ल्यूएस व ओपन साठी 135 मार्क्स असणं आवश्यक आहे, पीसीबी मध्ये, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी मध्ये. त्याचबरोबर इतर जे कास्ट असतील, अदर ऑल कास्ट असतील, त्या कास्टसाठी 120 मार्क्स बीएससी नर्सिंग साठी असणं आवश्यक आहे, कंपल्सरी. बरोबर लक्षात येते तुम्हाला का फास्ट होते? ओके आहे. ठीक आहे. आवाज मी बरोबर आहे, कमी जास्त व्हायला मला सांगायचं थोडंसं. त्यानंतर नीट पर्सेंटाइल इलिजिबिलिटी, जेव्हा तुमचा निकाल लागेल, एक इलिजिबिलिटी असेल तुम्हाला 50 पर्सेंटाइल ओपन आणि ईडब्ल्यूएस विद्यार्थ्यांसाठी असणं आवश्यक आहे. रिझर्व्ह कॅटेगरीसाठी
40% असणं आवश्यक आहे. पर्सेंटेज म्हणत नाही, लक्षात घ्या, पर्सेंटाईल म्हणतोय. जनरल पीडब्ल्यूडी म्हणजे ओपन मधल्या पीडब्ल्यूडी विद्यार्थ्यांसाठी 45% असणं आवश्यक आहे. आता हे 45% म्हणजे प्रत्येक वर्षी एक कट ऑफ लावला जातो. म्हणजे नीट मध्ये जो आता जवळपास आता या वर्षी किती परीक्षा विद्यार्थी परीक्षा द्यायला माहिती आहे का तुम्हाला? किती जणांनी फॉर्म भरलाय? 18,60,000 विद्यार्थ्यांनी परीक्षा म्हणजे परीक्षेचा फॉर्म भरलेला आहे. गेल्या वर्षीच्या कम्पेअर मध्ये जवळपास 2.5 लाख विद्यार्थी यावर्षी जवळपास एक्स्ट्रा आहे. तर तो त्याच्यामधले सर्वच्या सर्व विद्यार्थी इलिजिबल होत नाही, त्याच्यामधले अर्धे विद्यार्थी इलिजिबल होतात आणि तो शेवटचा जो विद्यार्थी होतो, जे शेवटचे जे मार्क्स असतात त्या विद्यार्थ्याचे जवळपास म्हणजे 18 लाख विद्यार्थी परीक्षा देतील, तर त्याच्यामधले 9 लाख विद्यार्थी इलिजिबल केले जातात आणि जे शेवटचा मार्क्स आहे त्याचे 147 मार्क्स म्हणजे गेल्यावर 2020 ला 147 मार्क्स होते. आता यावर्षी जो कट ऑफ येईल, जो निकाल लागेल त्याच्यावर ते तुमच्या निकालाच्या प्रिंटवर तो मार्क्स असतील, इलिजिबल मार्क्स असतील. परंतु जे काही मार्क्स दिलेले आहेत त्यामध्ये ओपन ईडब्ल्यूएस साठी 50% पर्सेंटेज म्हणत नाही म्हणजे 720 पैकी अर्धे मार्क असं नाहीये. 50% म्हणजे 2020 मध्ये 147 मार्क्स होते कट ऑफ, त्यानंतर 2021 मध्ये कमी झाला 138. आता हे डिपेंड करतं पेपर कसा आहे, अवघड आहे का सोपा आहे, त्याच्यावर ते कट ऑफ लावले जातील. त्याच्यानंतर ओबीसी साठी 40% 113 मार्क, ओबीसी एससी एसटी साठी या तिन्ही कास्ट साठी 113 मार्क्स असतील. 2020 साठी होते. 2021 मध्ये 108 मार्काचा याचा पर्सेंटाईल होता. म्हणजे एवढे मार्क्स असतील तर तुम्ही याच्यापेक्षा कमी असतील तर महाराष्ट्रामध्ये काय भारतामध्ये सुद्धा तुम्ही कुठल्याही मॅनेजमेंट कोटा असेल, रेग्युलर कोटा असेल, गव्हर्नमेंट असेल, प्रायव्हेट असेल, कुठल्याही प्रवेश प्रक्रियेमध्ये तुम्ही भाग घेऊ शकणार नाहीये. त्यानंतर कॅटेगरीचे विद्यार्थी असतील, कॅटेगरी मधले पीडब्ल्यूडी जे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांसाठी 113 मार्क कंपल्सरी होते 2020 मध्ये. त्याच्यामध्ये 21 मध्ये 108 मार्क्स कंपल्सरी होते. हे झाल्या पात्रता सर्व. आपण आता मेन प्रवेश प्रक्रियेकडे वळू. महाराष्ट्र आणि भारतामध्ये 2 मुख्य प्रवेश प्रक्रिया होतात. त्यामध्ये एक महाराष्ट्र राज्याची प्रवेश प्रक्रिया म्हणजे 85% महाराष्ट्र स्टेट ऍडमिशन प्रोसेस, त्याचबरोबर एक केंद्राची प्रवेश प्रक्रिया होती. जसं महाराष्ट्र राज्य असतं आणि केंद्राची सरकार वेगळी असते आणि राज्य सरकार वेगळी असते, त्याच पद्धतीनं 2 प्रवेश प्रक्रिया होतील. आपण सुरुवातीला महाराष्ट्र राज्याची प्रवेश प्रक्रिया जाणून घेऊ. यामध्ये एमबीबीएसच्या जे जागा आहेत सद्यस्थितीला म्हणजे या वर्षीच्या थोडं मागे त्यांना दिसत नाही बरोबर. एमबीबीएस साठी 4,550 सीट्स आहेत. बीएमएस साठी 1,712 सीट्स आहेत. बीडीएसचे 4 कॉलेजेस आहेत, त्यामधून जवळपास 326 सीट्स येतील. बीएचएमएस एकही गव्हर्नमेंट महाराष्ट्रामध्ये नाहीये. त्यानंतर बीयूएमएस 180 सीट्स, बीपीटीएच म्हणजे फिजिओथेरपीसाठी 90 सीट्स, बीएससी नर्सिंगच्या गव्हर्नमेंट कॉलेजच्या सीट्स ज्या आहेत जवळपास 300 सीट्स आहेत. यावर्षी 2 कॉलेजेस वाढलेले आहेत. त्याच्यामध्ये बीएसएलपी मध्ये स्पीच थेरपी 25 सीट्स, बीओटीएच 90 सीट्स, बीपीओ साठी 8 सीट्स यामध्ये महाराष्ट्रामध्ये येतील. आता हे लक्षात घ्या की 2020 नुसार मी तुम्हाला हे सांगतोय, म्हणजे जे सीट्स आहेत ते 2000 मागच्या वर्षीच्या नुसार आहेत. यावर्षी परभणी, उस्मानाबाद, सातारा अजून 1-2 कॉलेज वाढण्याचे गव्हर्नमेंटचे चान्सेस आहेत. अजून एनएमसी न दिलेले परवानगी, स्टेट गव्हर्नमेंटची अजून त्यांना परवानगी दिलेली नाही. जेव्हा येतील त्यावेळेला तुम्हाला आमच्याकडून व्हॉट्सअप ग्रुप मध्ये आम्ही शेअर तुम्हाला करणार आहोत. महाराष्ट्रामध्ये 27 सद्यस्थितीला 27 कॉलेजेस आहेत. 4,550 सीट्स आहेत त्याच्यामधून येतील तुम्हाला. बीडीएसचे 4 कॉलेजेस आहेत, 326 सीट्स त्याच्यामधून येतील. 4,876 सीट्स त्याच्यामधून एमबीबीएस आणि बीडीएसच्या माध्यमातून तुम्हाला येतील. रिझर्वेशनचा विचार जर केला थोडं इकडल्या साईडला, आता इकडे येऊ नका, इकडल्या साईडला यायचं असं तर इकडून येऊ द्या, इकडून बसू द्या. इकडल्या साईडला तिकडे येऊ नका, त्या साईडला या सर, इकडे इकडल्या साईडला. ठीक आहे, बसू द्या. मी व्हॉट्सअपला तुम्हाला आता इकडल्या साईडला येऊ नका, इकडे येऊ नका कुणाला यामध्ये. सुनील सर इकडे येऊ नका. इकडे येऊ नका.
रिझर्वेशनचं पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजसाठी 60% सीट्स या रिझर्व्ह कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी असतील. त्याच कम्पेअरमध्ये जसं प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, MINSR लातूर असेल, MIT पुणे असेल, प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सांगलीचं कॉलेज असेल, या कॉलेजमध्ये जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत त्यामध्ये 30% सीट्स हे रिझर्वेशन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी असतील. आता शेड्यूल कास्टसाठी 13%, त्यानंतर ST साठी 7%, VJ साठी 3%, NTB साठी 2.5%, NTC साठी 3.5%, NTD साठी 2% आणि 19% OBC इन्क्लुडिंग SBC, म्हणजे OBC आणि SBC हे दोन्ही सुद्धा मिळून 19% रिझर्वेशन गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये येतील. त्याचबरोबर EWS जे रिझर्वेशन आहे ते गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आहे, पण प्रायव्हेट कॉलेजमध्ये चुकून ते त्याच्यामध्ये इन्सर्ट झालेले 10% रिझर्वेशन हे प्रायव्हेट कॉलेजमध्ये मिळणार नाही. कुठल्या विद्यार्थ्यांसाठी? EWS विद्यार्थ्यांसाठी. त्याच्यामध्ये जसं इकडे 13% त्याचं सरळ अर्धे पर्सेंटेज मध्ये 60% इकडे असतील तर इकडे 30% रिझर्वेशन प्रायव्हेट कॉलेजमध्ये असेल. प्रायव्हेट कॉलेजमध्ये रिझर्वेशन जरी कमी असेल, ओपन मधून जरी सीट मिळालेली असेल, तरी तुम्हाला बाकीच्या जे सुविधा असतील EBC स्कॉलरशिप्स वगैरे त्या सर्व गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतील. आपण एखाद्या कॉलेजचं उदाहरण घेऊ, त्या कॉलेजच्या नुसार नेमक्या सीट्स कशा येतात ते आपण बघू. एखाद्या कॉलेजला आपण 100 सीट्स आहे असं ग्रेड करू, त्या 100 सीट्स मधल्या 15% ऑल इंडिया कोटाला जातात. म्हणजे सरळ 100 मधल्या 15 जागा ह्या ऑल इंडिया कोटा मार्फत भरल्या जातात. आपण या ऑल इंडिया कोटाचं तर नेक्स्ट स्लाइड मध्ये आपण पाहू. तत्पूर्वी महाराष्ट्रामध्ये जे राहिलेल्या 85 जागा आहेत, त्या 85% कोटामधल्या 60% रिझर्वेशन असेल. SC साठी 13%, ST साठी 7%, OBC साठी 19%, VJ साठी 3%, NTD साठी 2.5%, NTC साठी 3.5%, त्याचबरोबर 2% NTD साठी, EWS साठी 10%, आणि राहिलेले जे सीट्स आहेत 40% ते आहेत जनरल कॅटेगरीसाठी. जनरल कॅटेगरी म्हणजे ओपनचे सीट्स नव्हे, तर जे जनरल कॅटेगरी मधला जे सीट्स आहेत ते सर्वच येऊ शकतात. त्याच्यामध्ये कास्टचे विद्यार्थी इकडे येऊ शकतात, पण जनरलचे ओपनचे विद्यार्थी त्या कास्टच्या सीटमध्ये जाऊ शकत नाही. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये काही रिझर्वेशन्स आहेत. फिजिकल हँडिकॅपला 5%, डिफेन्सच्या विद्यार्थ्यांसाठी 5%, हिली एरियासाठी 3%, महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर MKB साठी 8 जागा MBBSच्या राखीव असतात. त्याचबरोबर ऑर्फन म्हणजे अनाथ विद्यार्थ्यांसाठी 1%, फिमेल रिझर्वेशन 30% मुलींसाठी राखीव असतात. कुठलेही गव्हर्नमेंट कॉलेज असतं महाराष्ट्रात, भारतात कुठेही असू द्या, 30% हे तुमच्यासाठी पक्के. त्यानंतर राहिलेले जे 40% जागा आहेत त्यामध्ये जनरल मधले सर्वच विद्यार्थी येतील आणि कास्टचे विद्यार्थी सुद्धा इकडे येऊ शकतात. आता मला सांगा, त्या NTDचं रिझर्वेशन 2%, NTDचे विद्यार्थी किती येतील? ओके, 2%. तर 100 जागा आहेत, 100 जागेमधून 15 जागा गेल्या, राहिलेल्या 85 मधल्या 2% रिझर्वेशन मला किती जागा येतील एका कॉलेजला? दीड कशी आहे? आपण असं ग्रेड करू की 2 जागा आहेत. ठीक आहे, कॉलेजेस किती आहेत? 27. याचं सीट डिस्ट्रीब्युशन म्हणजे 100 जागा नसतात, पुढे 250, पुढे 200, म्हणजे जवळपास 4545 म्हणजे 4500 सीट्स आहेत. त्याच्यामुळे 2% काढलं तर किती येतील? 2%. कोणी गणिताचे शिक्षक? एक जवळपास 77, 78, 80, 90 सीट्स येतात. 90 100 2-5 मागं पुढे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजला प्रवेश घ्यायचा असेल तर 100 सीट्स NTD साठी आहेत. दिसायला आपल्याला 4000 4500 सीट्स देतात, परंतु आपल्या कॅटेगरीनुसार किती सीट यायला? फक्त आणि फक्त 100 सीट्स यायला. म्हणजे आपल्याला NTD मध्ये महाराष्ट्रामध्ये कितवा नंबर यायला पाहिजे? कमीत कमी 150-200 वाला नंबर यावा लागेल रँकिंग मध्ये, SML मध्ये. अरे एवढं कॉम्पिटिशन आहे, तर विद्यार्थ्यांना विनंती आहे की आता कॉम्पिटिशन तर एवढं आहे, राहिलेले फक्त आपल्याकडे तुमच्याकडे 1.5 महिना आहे. त्या 1.5 महिन्याचा कसा वापर करता आणि त्यानुसार या कॅटेगरीनुसार कशी जागा मिळवता ते तुमच्यावर डिपेंड आहे. यानंतर झालं सीट डिस्ट्रीब्युशनचं. आपण एखाद्या गव्हर्नमेंट कॉलेजचा फी स्ट्रक्चर बाबत जाणून घेऊ. ज्या कॉलेजचं सर्वांचं ड्रीम असतं त्याच कॉलेजचं आपण पाहू. कुठलं? तर ओपन कॅटेगरीसाठी 1,12,615 रुपये
फीस असणार आहे कॉलेजची, गव्हर्नमेंट कॉलेजची केईएम फी. त्यानंतर एससी, ओबीसी, व्हीजे आणि एनटीचे जे कास्ट असतील त्यांना त्या विद्यार्थ्यांसाठी 16,065 रुपये फीस आहे. ईडब्ल्यूएस साठी 65,415 फीस असेल. आता ही जी फीस आहे मागच्या वर्षीप्रमाणे आहे. तुम्हाला जे नंतर मी एनएमसी बिल बद्दल सांगणार आहे याच्यामध्ये भरपूर चेंजेस होणार आहे, भरपूर चेंजेस होतील. पण आता जी गेल्या वर्षीची जी प्रवेश प्रक्रिया आहे त्यानुसार आपण ही फीस जाणून घ्यायला. यामध्ये एससी कॅटेगरीसाठी 11,065 रुपये फीस असेल. आता जेव्हा एनएमसी बिल लागू होईल ते कशा पद्धतीने त्याच्यामध्ये फीस कमी होतील जास्त होतील आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये पाहू. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये काही प्रायव्हेट कॉलेजेस आहेत. प्रायव्हेट कॉलेजेस मधून जवळपास 2720 सीट्स एमबीबीएसच्या येतील. बीडीएसच्या 2350 सीट्स याच्यामधून येतील. बीएमएसच्या 4060 सीट्स येतील. बीएचएमएसचं एकही गव्हर्नमेंट कॉलेज नव्हतं, परंतु 4,500च्या आसपास प्रायव्हेट कॉलेजमध्ये सीट्स महाराष्ट्रामध्ये मिळतील. त्यानंतर सीट डिस्ट्रीब्युशन जर प्रायव्हेटचा विचार केला तर प्रायव्हेटचं सीट डिस्ट्रीब्युशन गव्हर्नमेंटच्या कंपेअरमध्ये चेंज असणार. कसं तर 100 जागा असतील तर 100 मधल्या एनआरआय अगेन्स्ट मधल्या मॅनेजमेंट कोटा असणार आहे. 15% जागा म्हणजे ऑल इंडियामध्ये कोटा हा भरला जात नाही. मॅनेजमेंट कोटा म्हणजे ज्या कॉलेजला 10 लाख रुपये फीस आहे, असं काही तरह केजे सोमयाची 10 लाख रुपये फीस आहे, त्या कॉलेजला जर मॅनेजमेंट कोटामध्ये रेग्युलर मधून प्रवेश घ्यायचा असेल तर 10 लाख गुणिले 5 म्हणजे 50 लाख रुपये पर इयर भरून तुम्ही या मॅनेजमेंट कोटामध्ये जाऊ शकता. याच्या नंतर आपण नेक्स्ट त्याच्यामध्ये पाहू. असं सांगितलं नाही हाच म्हणून तुम्हाला डायरेक्ट दाखवलं त्याच्यामध्ये जायचं तुम्हाला. तर राहिलेल्या 85% कोटामध्ये 30% रिझर्वेशन मी सांगितल्याप्रमाणे थोडं बोलू नका. आज आजूबाजूच्या विद्यार्थ्यांना पालकांना डिस्टर्ब नका करू. आता बाहेर बी जायची संधी नाही, सगळं पॅक झालेलं आहे. तर 30% सीट्स हे रिझर्वेशन कॅन्डिडेट साठी असणार आहे. जसं गव्हर्नमेंटमध्ये 13% एससी कास्टसाठी होतं, त्याच्यात अर्धे 6.5% असणार आहे. यानुसार रिझर्वेशन असणार आहे. आता मला सांगा एनटीडीचे विद्यार्थी जे हात वर केले होते, आता तिथे तर 2 होते, आता इथं तर 1% आहे. म्हणजे अर्धी सीट येणार नाही. एक सीट म्हणजे सरळ आपण एक ग्रही करा. माझं सांगायचं एक विसरलं त्याच्यामध्ये 2 सीट जे सांगितले होते 100 सीट्स आल्या होत्या त्याच्यामध्ये सुद्धा 30% रिझर्वेशन मुलींसाठी असणार आहे. जे मुलांनी हात वर केला होता म्हणजे 17 सीट्स. आता प्रायव्हेट कॉलेजमध्ये सुद्धा जवळपास 18 ते 19 कॉलेज आहेत. 2-3 कॉलेजेस यावर्षी वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे 20 कॉलेजमध्ये जवळपास 100च्या नुसार म्हणजे 2200 सीट्स आहेत तर 20-25 सीट्स याच्यामध्ये येण्याची शक्यता आहे. म्हणजे ओव्हरऑल पूर्ण गव्हर्नमेंट प्रायव्हेटचा जर विचार केला तर 120-130 एनटीडीच्या कास्टसाठी सीट्स येणार आहेत. त्याचबरोबर रिझर्वेशन याच्यामधलं जे गव्हर्नमेंटला जसं 60% होते तसं 30%. जनरल कॅटेगरीचे विद्यार्थी जे असतील, जनरल म्हणजे सर्व ओपन, ओबीसी, ऑल कास्ट तिकडचे विद्यार्थी सुद्धा इकडे येऊन जागा मिळू शकतात. पण त्या लेवलचे त्या रेंजचे मार्क्स असणं आवश्यक आहे, कंपल्सरी आहे. फीस लक्षात येते ना काय म्हणतोय ते? ओके, मध्ये मध्ये सांगत राहा मला. एमबीबीएस चे जवळपास फीसचा विचार केला गेला तर 6 लाखापासून ते 17 लाखापर्यंत वेगवेगळ्या कॉलेजची वेगवेगळी फीस आहे महाराष्ट्रामध्ये. काही कॉलेजची 6 लाख आहे, 8 लाख आहे, 10 लाख आहे, 17 लाख पर्यंत वेगवेगळ्या कॉलेजची वेगवेगळी फीस आहे. बीडीएसचा विचार केला तर 2 लाखापासून ते 6 लाखापर्यंत फीस स्ट्रक्चर आहे. बीएएमएस आयुष साठी आयुर्वेदिक महाविद्यालयासाठी 1 लाखापासून ते जवळपास 3 लाखापर्यंत वेगवेगळ्या कॉलेजची वेगवेगळी फीस आहे. जवळपास या बीएमएसची संख्या कॉलेजची जे प्रायव्हेट कॉलेजची आहे जवळपास आता 60च्या आसपास महाराष्ट्रामध्ये पोहोचलेली आहे. बीडीएस सुद्धा भरपूर सीट्स याच्यामध्ये आहेत. काय 17 लाख एका वर्षासाठी. मध्येच प्रश्न नका करू, मी तुम्हाला तसा एक चान्स देईल, नंतर तुम्हाला एक चिठ्ठ्या देणार आहेत आम्ही, त्याच्यावर तुमचे प्रश्न द्यायचे आणि सविस्तर आपण त्याची माहिती घेऊ. या सर, वेलकम. तर एक प्रायव्हेट कॉलेजचं आपण सविस्तर जाणून घेऊ. आता ते सरांनी विचारला 17 लाख एका वर्षासाठी का, तर 17 लाख एका वर्षासाठी आहे, परंतु त्या 17 लाखाच्या व्यतिरिक्त सुद्धा बऱ्याच फीस त्या कॉलेजला लागतं. तर आपण एक पुण्याचं जे MIT कॉलेज आहे त्याची फीस स्ट्रक्चर आपण जाणून घेऊ. नेमकी फीस कशी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला त्यामध्ये भरावी लागते. तर ऍक्च्युअल फीस किती आहे तर 9,42,806 रुपये फीस आहे. परंतु त्याच्यामध्ये कॉलेजवाले काय करतात, डेव्हलपमेंट फीस लावतात 1,12,194 रुपये. त्यानंतर 1 लाख डिपॉझिट घेतात. आता हे डिपॉझिट याच कॉलेजसाठी कमी आहे, बाकी कॉलेजसाठी 2 लाख, 2.5 लाख
3 लाखापर्यंत डिपॉझिट घेतात. इन्शुरन्स फी, जिमखाना अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्याकडून वेगवेगळी फीस लावण्यात येते आणि ते तुमच्याकडून काढून घेण्यात येते. त्यानंतर एलिजिबिलिटी फीस 8,600 अशी टोटल मिळून 11,66,335 रुपये फीस ही ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी लागते. जर तुमचा महाराष्ट्रामध्ये 27 कॉलेजमध्ये तुमचा जर नंबर नाही लागला तर या कॉलेजमध्ये या फी स्ट्रक्चर तुम्हाला भरावी लागते. याचबरोबर महाराष्ट्रामध्ये असे काही कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी हॉस्टेलच्या फीस 2-2, 2.5-2.5 लाख रुपये आहे. ते नंतर तुम्हाला कळतं की प्रवेश प्रक्रियेमध्ये गेल्याच्या नंतर कळतं की बाबा हे तर इथं एवढे 8 लाख फीस आहे तर ठीक आहे आपण 8 लाखाचं मॅनेजमेंट करू. म्हणजे पालक काय करतो की बाबा ठीक आहे 8 लाख रुपये आहे ना, ठीक आहे आपलं इकडलं डीमार्टचं प्लॉट काढू आणि आपण ते पण होतं काय की दुसऱ्या प्लॉटची तयारी करावी लागते कारण कॉलेजवाले छुपे खर्च हे घेतात. तर ब्रॉडवे एज्युकेशन कन्सल्टन्सीच्या माध्यमातून हे सर्व बारकाई हे छोटे छोटे जे प्रॉब्लेम्स असतात हे तुम्हाला सांगण्यात येतात. आता ही फीस जवळपास आता 9,42,806 रुपये भरायची असते ऍक्च्युअली, पण बाकीचे 2-4 लाख रुपये तुमच्याकडून काढून घेतात. हॉस्टेलची जी फीस आहे जवळपास या कॉलेजची कमीच आहे महाराष्ट्रामध्ये, 65,000 रुपये फीस आहे. हॉस्टेलचे डिपॉझिट तुमच्याकडून 65,000 रुपये घेते. सिंधुदुर्गला एक कॉलेज आहे प्रायव्हेट कॉलेज माझी मंत्र्याचे रेग्युलर मंत्र्याचं, त्यामध्ये जवळपास 2 ते 2.5 लाख रुपये हॉस्टेल आणि मेस ची फीस तुमच्याकडून घेतात. म्हणजे डिपॉझिट आलं त्याच्यामध्ये हॉस्टेलचं आलं फीस आणि मेसची सुद्धा आलं. एबीसीचा जर विचार केला तर त्याची अर्धी फीस तुम्हाला भरावी लागेल 6,38,835 रुपये. ओबीसी साठी सेम 6,88,932 रुपये. एससी एसटी साठी मात्र कुठल्याही प्रकारची डेव्हलपमेंट फीस आणि ट्युशन फीस हे घेत नाही. पण याच्यामध्ये सुद्धा काही कॉलेज घेतात काही कॉलेज घेत नाहीत. वसंतराव नाईक नावाचे एक कॉलेज आहे त्या कॉलेजला पूर्ण फीस त्याच्यामध्ये घेतात. यावर्षी घेतली, डिपॉझिट पण घेतली, डेव्हलपमेंट फीस घेतली, ट्युशन फीस पण घेतली एससी एसटीच्या विद्यार्थ्यांसाठी. यामध्ये एमआयटी कॉलेजला फक्त डिपॉझिट आणि बाकीची जी फीस आहे एलिजिबिलिटी फीस वगैरे तेवढीच फीस घेतात. या जवळपास 1,05,335 रुपये फीस त्याच्यामध्ये लागेल. विजे कास्टसाठी, एनटी कास्टसाठी, एसबीसी कास्टसाठी या कास्टसाठी मात्र 2,17,529 रुपये. म्हणजे याच्यामध्ये ट्युशन फीस ही पूर्ण माफ होईल. कुठल्या कास्टसाठी? विजे, NT1, NT2, NT3 त्याचबरोबर इन्क्लुडिंग एसबीसी कास्टसाठी सुद्धा, ओबीसी नाही, इन्क्लुडिंग एसबीसी कास्टसाठी तुम्हाला म्हणजे ट्युशन फीस ही कंप्लीट माफ होईल. आता लक्षात घ्या जेव्हा तुम्ही ऑप्शन फॉर्म भरता प्रवेश प्रक्रियेमध्ये जाता या बाबीची काळजी घेणं आवश्यक असणार आहे. होतं काय करताना आपण ऑप्शन टाकून देतो जेव्हा कॉलेजला आता आणि कॉलेजला ऍडमिशन घेत असताना फक्त 5 ते 7 दिवस मिळतात. त्या 5 ते 7 दिवसामध्ये 5-5, 10-10 लाख रुपयाची जोड होईल का तुमच्याकडे? तर होऊ शकत नाही. तेव्हा प्रवेश प्रक्रियेमध्ये जात असताना या बाबीची काळजी घेणं आवश्यक आहे. त्यानंतर जरी हे प्रायव्हेट कॉलेज असतील तरी आपल्याला इथे ईबीसी, स्कॉलरशिप या दोन्ही गोष्टी सुद्धा त्याचा फायदा मिळेल. परंतु काही कॉलेजवाले काय करतील की पहिल्या वर्षी तुमच्याकडून फीस घेतील, कंप्लीट फीस घेतील आणि दुसऱ्या वर्षीपासून तुम्हाला ईबीसी, स्कॉलरशिप वगैरे देतील. आता जवळपास 19 ते 20 कॉलेजेस यावर्षी 20 कॉलेजेस राहतील. त्या 20 कॉलेजमध्ये काही 10-12 कॉलेजेस फीस कमी करतील, पण 8 ते 10 कॉलेजेस असे आहेत की तुमच्याकडून संपूर्ण फीस घेऊन दुसऱ्या वर्षी तुम्हाला त्या स्कॉलरशिप ईबीसीच्या माध्यमातून परत करतो असं म्हणतील. मग ते 1 वर्ष लागतं, 2 वर्ष लागतील आणि शेवटीपर्यंत मागपुढे होऊ शकतं. एज्युकेशन लोन, डीम्ड युनिव्हर्सिटी असो, प्रायव्हेट कॉलेज असो, गव्हर्नमेंट असो, एज्युकेशन लोन तुम्हाला जे गव्हर्नमेंट बँक असतात ते तुम्हाला नॅशनलाइज बँक असतात ते तुम्हाला एज्युकेशन लोन त्याच्यामध्ये मिळू शकतं. आता एज्युकेशन लोन मिळतं म्हणल्यानं सरळ तुम्ही बँकेमध्ये गेलात म्हणलं एज्युकेशन लोन द्या म्हणलं तर देणार नाही. प्रॉपर्टीच्या अगेन्स्ट मध्ये लोन तुम्हाला मिळतं किंवा मी MBBS ला लागलो मला लोन द्या असं होणार नाहीये. आता बरेच पालक म्हणजे बाहेर काही काउन्सिलर असतील किंवा त्यांना नवीन काउन्सिलर असतील किंवा त्यांना माहिती नाही ते म्हणतात की एज्युकेशन लोन मिळतो का तुम्ही बँकेमध्ये, पण तसं नाही. तुम्हाला काहीतरी तिथं मॉर्गेज करावं लागेल, तिथे दाखवावं लागेल की आमची ही प्रॉपर्टी आमचं पोरगं नाही भरू शकलं तर मी तरी भरतो. म्हणून तुम्हाला ते या पद्धतीनं एज्युकेशन लोनचा अगोदरच जर तुमच्या आताच लक्षात आलं की बाबा आपल्या रेंज ही प्रायव्हेट कॉलेजला जायचे, प्रायव्हेट कॉलेजची तयारी आहे तर याची सुद्धा तयारी तुम्हाला भी करून ठेवावी लागेल. त्यानंतर हे झालं फी स्ट्रक्चर, जागा, पात्रता. महाराष्ट्राची जी प्रवेश प्रक्रिया आहे ती नेमका फ्लो चार्ट नुसार कसे पुढे जाते, कशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. रेकॉर्डिंग करू नका प्लीज.
इथं ऐका, मन लावून ऐका. अजून नसेल तर अजून पुढच्या रविवारी सेमिनार घेऊ, पण रेकॉर्डिंग करून घरी कोणी ऐकणार नाही मला माहिती आहे. इथंच ऐकत नाही तर घरी काय जाऊन ऐकणार आहे. तर 85% महाराष्ट्राच्या ऍडमिशन प्रोसेस फ्लो चार्ट नुसार बघू. तर यामध्ये सुरुवातीला नीटचा निकाल लागेल 17 जुलैला तुमचा परीक्षा आहे. त्यानंतर 25 ते 30 दिवसानंतर पीडीएफ देतो बाळा, देतो बेटा, काय काळजी नको. हॅलो रेकॉर्डिंग सीईटी सेलचं नोटिफिकेशन येईल. अगोदर रिझल्ट लागेल 17 जुलैच्या नंतर 25 ते एक महिन्यानंतर रिझल्ट लागेल. रिझल्ट लागल्यानंतर सीईटी सेलचं नोटिफिकेशन येईल. त्या नोटिफिकेशन नुसार तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा. जे विद्यार्थी परीक्षा देतील त्याच्यानंतर रिझल्ट लागेल. सर्वच विद्यार्थी अप्लाय करत नाही. 2 ते 2.5 लाख विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये परीक्षा देतात, परंतु त्याच्यामधले फक्त 90,000 ते 80,000 विद्यार्थी अप्लाय करतात. जे अप्लाय करतील ते त्या प्रवेश प्रक्रियेमध्ये राहतील. 720 पैकी 720 मार्क आले. संपूर्ण भारतामध्ये तुम्ही सत्कार स्वीकारता आणि या प्रवेश प्रक्रियेचा फॉर्म भरला नाही तर तुम्हाला घरी येऊन कोणीही ऍडमिशन देणार नाहीये, हे लक्षात घ्या. त्यामध्ये फॉर्म भरणं आवश्यक असणार आहे. फॉर्म भरल्याच्या नंतर तुमचे डॉक्युमेंट ओरिजिनल अपलोड करणं आवश्यक आहे. त्यामध्ये झेरॉक्स वगैरे चालणार नाही. ओरिजिनल डॉक्युमेंट तुमचे अपलोड करणं आवश्यक आहे, कंपल्सरी आहे. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. कोरोनाच्या काळामध्ये ऑनलाईन व्हेरिफिकेशन होतं. डायरेक्ट कॉलेजला जेव्हा नंबर लागला तेव्हा जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं. पण जवळपास आता 90% 95% म्हणता येईल कोरोना काळ हा संपलेला आहे. त्यामुळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे ऑफलाईन पद्धतीने होण्याची शक्यता आहे यावर्षी. यामध्ये जवळपास महाराष्ट्रामध्ये 8 सेंटर दिलेले. त्या 8 सेंटरमध्ये फॉर्म जे भरतील त्याच विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी इन्व्हाइट केलं जातं. एक शेड्यूल दिला जातो. त्या शेड्यूलनुसारच त्या शेड्यूलनुसारच जे तारीख आहे, जी वेळ आहे त्यानुसारच तुमच्या एआयआर रँक किंवा एसएमएल स्टेट मेरिट लिस्ट नुसार तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जाणं आवश्यक आहे, कंपल्सरी आहे. त्यामध्ये औरंगाबाद, नांदेडला सुद्धा सेंटर आहे, उस्मानाबाद, मुंबईला 2 सेंटर आहेत, पुणे आणि नागपूरला 2 सेंटर आहेत. या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सेंटरवर जाऊन तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणं आवश्यक आहे, कंपल्सरी आहे. आता अत्यंत आणि महत्वाचा जो पॉइंट आणि जो टप्पा आहे तो आहे ऑप्शन फॉर्म फिलिंग आणि लॉक सिस्टम. यामध्ये जवळपास 3 वर्षापासून सीईटी सेलने काय केले की ज्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस बीडीएसचा फॉर्म एमबीबीएस साठी अप्लाय करायचे त्यांचा एक वेगळा ऑप्शन फॉर्म आणि जे आयुष्य कोर्सेस आहेत म्हणजे बीएमएस, बीएचएमएस, बीएससी नर्सिंग, फिजिओथेरपी, बीएससी बाकीचे अदर कोर्सेस जे जवळपास 8 ते 9 कोर्सेस आहेत त्यांच्यासाठी वेगळा ऑप्शन फॉर्म. सुरुवातीला एमबीबीएस आणि बीडीएस ऑप्शन फॉर्म भरायचा असतो. त्यामध्ये आता लक्षात घ्या कोड दिलेले, या कोडच्या नुसार तुम्ही सिरियल दिलेले आम्ही. त्यामध्ये 1105 यस आणि 1105 एन. आता कोड मध्ये काहीच फरक नाही, पण यस आणि एन मध्ये फरक आहे. यस म्हणजे स्टेट कोटामध्ये रेग्युलर जी फीस असणार आहे तुम्हाला, जे रेग्युलर फीस आहे, स्कॉलरशिप्स वगैरे आहे, एबीसी ते मिळेल त्या कोड मध्ये टाकल्याच्या नंतर जे ऑप्शन फॉर्म मध्ये तुम्ही इन्सर्ट करणार आहात ऑप्शन फॉर्म भरताना त्याच जागे तुम्ही जर एन टाकला तर येणारा अगेन्स्ट मध्ये मॅनेजमेंट कोट्यामध्ये तुम्हाला जावं लागेल. फक्त एक एन आणि यस चा फरक आहे. आता लक्षात घ्या स्टेट कोटा जो आहे, स्टेट कोटाचं ऑप्शन यस टाकलं तर स्टेट कोटा मिळेल, एन टाकलं तर येणारा अगेन्स्ट मध्ये मिळेल. हा जो कोड आहे केजे सोमय्याचा आहे. केजे सोमय्या जे एमबीबीएस कॉलेज मुंबई त्याचा कोड आहे. याची फी जवळपास 10 लाख रुपये पर इयर. 10 लाख रुपये तुम्हाला यस मधून लागला तर 10 लाख रुपये पर इयर आणि एन मधून लागला तर 5 पट फीस तुम्हाला भरावी लागेल. म्हणजे किती भरावं लागेल? 10 लाख गुणिले 50 लाख, 50 लाख गुणिले 4.5 किंवा 5 जरा किती प्लॉट घ्यावं लागतील. त्यामुळं ऑप्शन भरत असताना खूप काळजीपूर्वक भरणं आवश्यक आहे. बऱ्याच विद्यार्थी नेट कॅफे किंवा नवीन काही आता नेट कॅफे बरेच नांदेड आणि लातूर किंवा परभणी वगैरे इकडे जिल्ह्यामध्ये नेट कॅफे होतं. त्याचं सरळ नाव आता बदलून एज्युकेशनल कन्सल्टंट करून अनेक विद्यार्थ्यांचं एन आणि एस माहीत नसलेल्या अशा विद्यार्थ्यांचं नुकसान केलेलं अशा नवख्या लोकांनी त्या लोकांपासून थोडंसं दूर राहून जर तुम्हाला माहिती असेल या प्रवेश प्रक्रियेबद्दल तर तुम्ही स्वतः घरी पण करू शकता. परंतु नवीन लोकांकडे कुणाकडेही प्रवेश त्यांचं दोरूनही तोड बघू नका त्या अशा लोकांचं जे नुकसान करू शकतात. त्यानंतर 3 नंबरचा जो ऑप्शन दिलेला आहे 9116 यस आणि 9116 यस आणि 9116 एन. हा कोड आहे बीएससी नर्सिंगचा, पण कोणत्या कॉलेजचा? केजे सोमय्याचा. तर कॉलेजचं नाव बघताना नाव बघून डायरेक्ट त्या कोडच्या ऐवजी हे कोड टाकलं तर काय होईल? एमबीबीएस ला लागण्याच्या ऐवजी कुठं लागणार आहे तुम्ही? बीएससी नर्सिंगला. म्हणजे डॉक्टर होता काय व्हाल तुम्ही?
काळजीपूर्वक फॉर्म भरणं आवश्यक आहे आणि सिक्वेन्स पण खूप महत्वाचा आहे. आता याच्यामध्ये काय होईल की फॉर्म भरत असताना बऱ्याच वेळेला काय होतं, आता आपल्याला मिळते की नाही की जाऊ BAMS टाकू वर, आता BDS टाकायचं, बघू लागलं तर बघू, असे करणारे पालक विद्यार्थी बरेच असतात. पण या प्रवेश प्रक्रियेमध्ये कसं आहे की तुम्हाला इंजिनिअरिंगची वेगळी प्रवेश प्रक्रिया आहे, बी फार्मसीची आहे, ॲग्रीची वेगळी आहे, वेगवेगळ्या प्रवेश प्रक्रिया आहे. पण मेडिकलची प्रवेश प्रक्रियेमध्ये तुम्हाला ऑप्शन टाकला, नंबर लागला, भले तो BSc नर्सिंगचा असो किंवा फिजिओथेरपीचा, नंबर लागला तर ऍडमिशन घ्यावंच लागतं. नाही घेतलं तर सरळ घरी यावं लागतं, त्याच्याशिवाय काही पर्याय नाही, तुम्हाला घरी पाठवतील. म्हणजे तिथं कोर्टात जरी गेलं तरी तुम्हाला काही त्यातून न्याय मिळणार नाही, कारण तुम्ही हाताने चूक केलेली असते ती आणि ब्राउचर मध्ये सरळ सरळ दिलेली असते, हे कोड असा आहे, हे असा आहे, असा आहे, रूल्स असे आहे, आपण वाचत नसतो आणि आपल्या चुका होतात. त्यामुळं कोड टाकत असताना आणि ऑप्शन फॉर्म भरत असताना व्यवस्थित भरणं आवश्यक आहे, कंपल्सरी. त्यानंतर हे संपूर्ण झाल्याच्या नंतर थोडंसं ऑप्शन फॉर्म कसा म्हणजे नेमकं काय असतं त्याचं थोडंसं जाणून घेऊ. कॉलेजचा ऑप्शन सिक्वेन्स मी सांगितल्याप्रमाणे BA जे तुम्हाला तुमच्या मार्कानुसार MBBS पाहिजे तर MBBS पासून सुरुवात करणं आवश्यक आहे. जर तुम्हाला MBBS ला जायचीच इच्छा नसेल, म्हणजे कमी मार्क्स असल्या कारणानं, तर BAMS सिक्वेन्स तुम्हाला त्याच्यामध्ये सिक्वेन्स महत्वाचा, म्हणजे चांगले कॉलेजेस वर राहायला पाहिजे ते मिळेल त्याच्या खालचे, अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने ऑप्शन तुम्हाला द्यायचे असतात. आता सांगितल्याप्रमाणे म्हणजे प्रायव्हेट कॉलेजची फीस बघूनच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. जसं ट्युशन फीस, डेव्हलपमेंट फीस, अदर फीस आणि डिपॉझिट, ह्या चारही पाचही गोष्टीचा विचार करून तुम्हाला ऑप्शन टाकायचा. आता एक बाबा एखाद्या कॉलेजला कट ऑफ कमी आहे आणि त्याची फीस जास्त आहे, तर ते बघून तुम्हाला टाकावं लागेल ना. पण फीस तुम्हाला भरू इच्छिता तर तुम्ही म्हणजे भरायची तयारी असेल तर तुम्ही ऑप्शन टाकू शकता. परंतु या बाबीचा विचार करावा की कॉलेजला कोणत्या कॉलेजला किती फीस आहे, ट्युशन फीस किती आहे, डेव्हलपमेंट फीस किती आहे, अदर फीस किती आणि डिपॉझिट प्लस हॉस्टेल मेसची काय तिथं सुविधा आहे ते सुद्धा विचार करून तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. कारण एकदा ऑप्शन फॉर्म टाकलं तर बदल सुद्धा करता येणार नाही. कोर्स चॉईस करताना पण लक्षात घ्यायचे, MBBS ला जायचं तर MBBS किंवा BAMS जे आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने ऑप्शन आपण टाकू शकता. आता जे महाराष्ट्रामध्ये काही प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, त्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये एक असं कॉलेज आहे वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस पालघर. तर हे प्युअर प्रायव्हेट कॉलेज आहे. यामध्ये 16,60,000 रुपये फीस आहे पर इयर. कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन नाही, कुठल्याही प्रकारचं तुम्हाला फीस मध्ये माफी नाही. ते संपूर्ण फीस तुम्हाला यामध्ये 16,60,000 रुपये पर इयर फीस भरावी लागते. आता हा सुद्धा कोड तुम्ही टाकला बाबा, याच्यामध्ये सरांनी तर सांगले MIT कॉलेजला एवढी फीस आहे, OBC ला अर्धी फीस आहे, एवढी आपलं तर ठरलंय की आपण प्लॉट काढायचा आणि भरायची फीस. पण इथे तुम्हाला अर्धी फीस लागणार नाही, इथे तुम्हाला पूर्ण फीस लागणार. कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये कन्सेशन वगैरे मिळणार नाही. म्हणजे ऑप्शन भरत असताना गव्हर्नमेंट कॉलेज, प्रायव्हेट कॉलेज तुम्हाला व्यवस्थित सिक्वेन्स तुम्हाला देणं आवश्यक आहे, कंपल्सरी आहे. यानंतर आता याच्यात लक्षात घ्या, यामधलं कुठलेही स्टेप तुम्हाला स्किप करता येणार नाही. तुम्ही फॉर्म भरलाय पण डॉक्युमेंट अपलोड केला नाही तर तुम्ही या परीक्षेच्या प्रवेश प्रक्रियेमधून तुम्ही बाद व्हाल. तुम्ही फॉर्म भरलाय, डॉक्युमेंट अपलोड केले पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनलाच गेला नाही, ठीक आहे, फॉर्म भरला आपण घरी निवांत बसलो, सत्कार वगैरे घेतोय सर्वांकडून आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेलोच नाही, ज्या दिवशी बोलवलं त्या दिवशी गेलं नाही तर दुसऱ्या दिवशी सुद्धा तुम्हाला हे देणार नाही. हे पण लक्षात घ्या. फॉर्म भरलाय, डॉक्युमेंट अपलोड केले, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं नाही, या वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेमधून तुम्ही बाद. तुम्ही फॉर्म भरलाय, डॉक्युमेंट अपलोड केले, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा केले, परंतु ऑप्शन भरायचं विसरला तरी सुद्धा या वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेमधून तुम्ही बाद होता. तुम्ही फॉर्म भरलाय, डॉक्युमेंट अपलोड केले, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण केलं, ऑप्शन फॉर्म सुद्धा भरला, पण नेट कॅफेवर फॉर्म भरला, नेट कॅफेवर लॉक करायचं विसरलं तर या वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेमधून बाद होणार तुम्ही. ही स्टेप जे आहे, सर्व स्टेप हे टप्प्याटप्प्यानं पूर्ण करून घेणं आवश्यकच आहे. तुम्ही भारतात पहिला या, दुसरा या, तिसरा या, त्याला महत्त्व आहेच, परंतु ही प्रक्रिया जी आहे टप्प्याटप्प्यानं पूर्ण करून घेणं आवश्यक आहे, कंपल्सरी. याच्यामध्ये एक जरी मागे पुढे मिस्टेक झाली तर पूर्ण वर्ष वायाला जाऊ शकतं. बऱ्याच न्यूज तुम्ही ऐकल्या असतील, नांदेडमध्ये एवढं विद्यार्थ्यांचं नुकसान, पुण्यामध्ये एवढं लोकांचं नुकसान. हे फॉर्म भरत असताना किंवा ही प्रवेश प्रक्रिया ज्यांच्याकडे अनुभव आहे अशाच लोकांकडून ही प्रवेश प्रक्रिया तुम्ही करून घ्यावी. त्यानंतर ऑप्शन फॉर्म फिलिंग झाल्याच्या नंतर लॉक सिस्टम त्या शेड्यूल नुसार तुमचा फर्स्ट अलॉटमेंट राऊंड लागेल, पहिला राऊंड लागेल. ते राऊंड लागल्याच्या नंतर कॉलेजला जायचे, कॉलेजला ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला तिथे प्रवेश घ्यायचा असेल. आता बाकी ऑप्शन तुम्ही
पण लागल्यानंतर तुम्ही म्हणताय की नाही मला ऍडमिशन घ्यायचं नाही, असं नाही चालणार. ऍडमिशन घ्यावंच लागतं. घरी येऊन तुम्हाला घेऊन जाणार नाहीत, पण नाही घेतलं तर सरळ सरळ तुम्ही राऊंडच्या बाहेर व्हा. त्यानंतर महत्वाचं म्हणजे सेकंड राऊंड मध्ये जायचं असेल तर स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरायचा नाहीये. जर तुम्हाला त्याच राऊंड मध्ये थांबायचं असेल, म्हणजे त्याच कॉलेजमध्ये थांबायचं असेल, मनासारखा प्रवेश मिळाला, नांदेड मिळालं नाही, नांदेडमध्येच राहायचंय आपल्याला, फक्त झाले आई वडिलांचं मामानं काकानं सांगितले बाबा तुला जायचं नाही मुंबईला, इथंच राहायचंय, तर इथं रिटेन्शन फॉर्म भरून तुम्ही इथं पक्क करू शकता ऍडमिशन. म्हणजे रिटेन्शन फॉर्म भरला त्याचा अर्थ काय होईल की नेक्स्ट राऊंड मध्ये तुम्हाला म्हणजे नेक्स्ट राऊंड मध्ये तुम्हाला इलिजिबल तुम्ही होणार नाही, नेक्स्ट राऊंड मध्ये तुम्हाला जाता येणार नाहीये. जे रिटेन्शन फॉर्म भरणार नाही असे विद्यार्थी सेकंड राऊंड, थर्ड राऊंड आणि मॉपअप राऊंड. आता मॉपअप राऊंड बरेच विद्यार्थी पालक हे म्हणजे संभ्रमात आहेत की बाबा नेमकं मॉपअप आहे तरी काय. वेगळं काही नाही, रेग्युलर राऊंड आहे. जसं क्रिकेटमध्ये आज IPL 8 वाजता मॅच आहे, त्याच्यामध्ये 6 बॉल असतात. 6 बॉलचा 6व्या बॉलच्या अगोदरचा जो 5वा बॉल असतो त्याच पद्धतीचा मॉपअप राऊंड असतो. मॉपअप मध्ये 1 राऊंड होऊ शकतो, 2 राऊंड होऊ शकतात, अशा पद्धतीचा मॉपअप मध्ये ऑनलाईन पद्धतीने होतो. आणि त्याच्यानंतरचा जे शेवटचा जो राऊंड आहे तो आहे स्पॉट राऊंड. कमी मार्क्स असूनही चांगल्या कॉलेजला मिळाला आम्हाला स्पॉट मध्ये, असे बऱ्याच लोकांकडून तुम्ही ऐकलं असेल. स्पॉट राऊंडचा असा आहे की CET सेल कडून एक नोटिफिकेशन येतं, त्याच्यामध्ये उर्वरित जागेचं विवरण येतं. त्या जागेनुसार तुम्हाला प्रत्येक कॉलेजला जाऊन अप्लाय करायचं असते. जो हजीर तो वजीर, जे समजा 550 एखाद्या विद्यार्थ्याला मार्क्स आहेत तो गेला नाही आणि 450 वाला गेला आणि तिथे एक जागा आहे त्याच्या कास्टची जागा आहे तर त्याला मिळेल. मग 550 वाल्याला घरी बसून मिळणार नाही. म्हणजे ज्या कॉलेजला प्रत्यक्ष आपल्याला किंवा एखाद्या आपल्या जवळच्या व्यक्तीला जाऊन तिथं ही प्रोसेस करता येईल तुम्हाला आणि ऍडमिशन तिथं घेता येईल. म्हणजे कमी मार्क्स असून सुद्धा चांगलं कॉलेज मिळू शकतं किंवा कॉलेज MBBS मिळू शकतो. जो राऊंड म्हणजे स्पॉट राऊंड आहे. ब्रॉडवे एज्युकेशन कन्सल्टन्सीच्या माध्यमातून मी स्वतः आणि आमची ब्रॉडवेची सर्व टीम स्पॉट राऊंडच्या वेळेला तुमचे सर्व आम्ही फॉर्म कलेक्ट करतो आणि जे कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी जाऊन अप्लाय करतो. जेणेकरून आता बघा ना, जवळपास महाराष्ट्रामध्ये 20-25 कॉलेजेस आहेत आणि BMSच्या वेळेस तर भरपूर म्हणजे 55-60 कॉलेजला तुम्हाला जाता येणार नाही. काही तुम्ही कॉलेजला जाण्यासाठी सांगतो, काही आमचे पालक असतात त्यांच्याकडे काही फॉर्म देतो आणि आम्ही स्वतः काही ठिकाणी जातो. म्हणजे ओव्हरऑल पूर्ण कव्हर करून तुमचे स्पॉट राऊंड मध्ये ऍडमिशन करून देण्याचं काम हे ब्रॉडवे एज्युकेशन कन्सल्टन्सी करते. NMC बिल आवाज व्यवस्थित येतोय, बरोबर समजते? आवाज थोडं टाका म्हणजे तुम्ही आवाज म्हणून मला असं करा, बरं आवाजाने सांगा. ओके यस. तर NMC बिल, नॅशनल मेडिकल कमिशन, अत्यंत महत्वाचं विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी हे बिल आहे. 2019 मध्ये याचा सुरुवात झाली. 19 नंतर 20 मध्ये 2 वर्ष काही लागू झालं नाही. कोरोनाच्या काळामध्ये कुठल्या प्रकारचे लागू झालं नाही, परंतु 2021 मध्ये लागू होण्याची शक्यता होती. पण लास्ट मोमेंटला ते मंत्री बदल झाला किंवा काही कारणास्तव हे पुढे ढकलण्यात आलं. परंतु यावर्षी 99% NMC बिल लागू होण्याची शक्यता आहे आणि नॅशनल मेडिकल कमिशन मार्फतच ही 15% ऑल इंडिया कोटाची प्रोसेस होण्याची शक्यता आहे. आता आहे तरी काय, बरेच लोक म्हणतात 50% फीस माफ होणार आहे, 50% हे होणार आहे, 50% ते होणार आहे. नेमकं काय आहे ते आपण जाणून घेऊ. यामध्ये कोणते फायदे आपल्याला होण्याची शक्यता आहे ते आपण जाणून घेऊ. आवाज येतोय सर तिकडे? इनामदार सर? ओके. खाजगी व स्वायत्त संस्था म्हणजे प्रायव्हेट कॉलेज महाराष्ट्रामधले आणि भारतामधले डीम्ड युनिव्हर्सिटी, त्या डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये 50% सीट्स जे आहेत शासकीय कॉलेजनुसार फीस मध्ये सवलत मिळणार आहे. म्हणजे काय की आता जे सोमयाजी तुम्हाला 10 लाख रुपये फीस सांगितली मी, त्याच्यामधले जवळपास 100 सीट ग्रेड धरून 85% जागा महाराष्ट्र सरकारवर, महाराष्ट्र 85% मधल्या 42 जागा 50%, हे 50% जागा ह्या शासकीय कॉलेजचा जो फी स्ट्रक्चर आहे त्यामार्फत भरण्यात येणार आहे. किती मोठी गोष्ट आहे का नाही? त्यानंतर कॉलेजला जे कॉलेज असेल ही जी फीस त्यांनी फायनलाइज करतील ती फीस जवळपास 3 वर्ष सारखीच ठेवावं लागणार आहे त्यांना. 5 ते 7% याच्यामध्ये वाढ होऊ शकते, जास्त काय वाढ होण्याची शक्यता नाही. आता एखाद्या कॉलेजमध्ये 1.5-2 लाख रुपये फीस आहे, त्याच्यामध्ये 5 ते 7% एवढी
वाढ होऊ शकते, त्याच्या व्यतिरिक्त वाढ होण्याची शक्यता नाही. डिपॉझिट अनामत रक्कम तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2-2, 2.5 लाख रुपये अनामत रक्कम घेतात. यामध्ये सुद्धा जे शासनाने ठरवून दिलेली आहे 50% जागेसाठी तेवढीच फीस त्याच्यामध्ये तुम्हाला डिपॉझिट मनी म्हणून द्यावी लागणार आहे. म्हणजे भरमसाठ कितीही 2 लाख, 5 लाख, 6 लाख असे डिपॉझिट तुम्हाला द्यायची काही गरज राहणार नाही आणि कॉलेजला तशी ते अथॉरिटी सुद्धा राहणार नाहीये. त्यानंतर डेव्हलपमेंट फीस आता सांगितल्याबरोबर MIT कॉलेजची जवळपास 1.25 लाख रुपये डेव्हलपमेंट फीस आहे. त्यामध्ये सुद्धा मर्यादा घालण्यात येणार आहे. मर्यादा किती? 5 ते 15% यामध्येच असतील. म्हणजे आता एक जे फीस असेल त्याच्यामध्ये 5 ते 15% आसपास डेव्हलपमेंट फीस कॉलेजची असेल. आता सिंधुदुर्गचं एक कॉलेजचं तुम्हाला सांगितलं की 2-2.5 लाख रुपये मेस आणि हॉस्टेलला देतात. तर हे कंपल्सरी नसून सुविधा ह्या पर्यायी ठेवण्यात येणार आहे. कुठल्या फील्डमध्ये? या NMC जर लागू झालं तर या सुविधा तुम्हाला मिळतील. म्हणजे हॉस्टेल मेस मध्ये तुम्हाला राहायचं तर राहू शकता, नाहीतर बाहेर सुद्धा रूम करून मेस वगैरे तुम्ही राहू शकता. त्यानंतर राज्यातील जे कॉलेज फीस आहे ती जवळपास सारखीच असेल. आता 27 कॉलेज आहेत, 2-3 कॉलेज वाढतील, म्हणजे जवळपास 30 कॉलेजेस होते. त्या 30 कॉलेजमध्ये फीस जी आहे 10-5 हजार मागे पुढे जे जवळपास सारखीच ठेवण्यात येणार आहे त्या NMC बिलच्या नुसार. त्याचबरोबर डोनेशन जे आहे, डोनेशन 30 लाख, 50 लाख, 60 लाख अशा पद्धतीने सध्या सुरू आहे. त्याच्यावर पण मर्यादा येणार. डोनेशन तर घेतीलच, प्रायव्हेट कॉलेजवाले घेतीलच, परंतु एक त्यांना मर्यादा ठरवून देण्यात येईल की बाबा 3% कॉलेज म्हणजे 3%, 5%, 10% असं काही एक मर्यादा ठेवून देतील. त्याचनुसार हे डोनेशन फिक्स केलं जाईल. आता ठीक आहे, आपण NMC बिल नुसार हे पॉईंट्स काढले, तुम्हाला सांगितले, 2021 मधून लागू होईल म्हणून सांगितलं. पण जे कॉलेजवाले आहेत, सामान्य आहेत का कॉलेजवाले, जनरल आहेत का आपल्यासारखे? आता मोठे मोठे लोक आहेत ते काय करतील? कोर्टात जातील, सुप्रीम कोर्टात जातील, हायकोर्टात जातील. त्याच्यामध्ये हे बिल पेंडिंग बी पडू शकतं. तर त्यासाठी आपल्याला पालकांना यामध्ये थोडंसं इन्व्हॉल्व व्हावं लागेल. आपला फायदा आपणच करून घ्यायचा असतो. जेव्हा कधी समजा असा मोमेंट येईल किंवा जेव्हा आपल्याला त्याच्या विरोधात लढायचा वेळ येईल तेव्हा आपण पालकांनी, विद्यार्थ्यांनी याच्या अगेन्स्ट मध्ये जावं, NMC दिले त्याच पद्धतीने राहावं. कारण कॉलेजवाल्यांना फायदा होईल, पण विद्यार्थी जवळपास आता 50% सीट्स मला तर भरपूर आहेत. आता महाराष्ट्रातच जवळपास 2200 सीट्स मला तर 1100 सीट्स त्याच्यामधून सरळ सरळ वाढतील. प्रायव्हेट कॉलेजच्या, डीम्ड युनिव्हर्सिटीच्या जवळपास 12 कॉलेजेस आहेत. त्या 12 कॉलेजमधून सुद्धा भरपूर त्याचा फायदा होईल. म्हणजे सरळ सरळ 4 ते 5 हजार सीट्स वाढण्याची शक्यता आणि गव्हर्नमेंटच्या फीस मधून तुम्हाला मिळणार आहे. डीम्ड युनिव्हर्सिटीचे तर खूप सुंदर चांगले कॉलेजेस आहेत, त्याचे तुम्हाला बेनिफिट्स त्याच्यामध्ये मिळू शकतात. तर हे आहे NMC बिल. हे झाली महाराष्ट्राची प्रवेश प्रक्रिया. आपण एक मिनिटाचा ब्रेक घेऊ. ब्रेक म्हणजे काय की तुम्हाला काही चिठ्ठ्या देतील, त्यावर तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही लिहून देऊ शकता. आपलं सेमिनार संपल्यानंतर पूर्ण त्याचं जे काही तुमचे प्रश्नाचे उत्तर आपण देण्याचा प्रयत्न करू. ते चिठ्ठ्या द्यायला सांगा. इकडून घ्या. ब्रेक मध्ये मी तिकडे जाणार नाही, इथंच तुम्हाला चिठ्ठ्या देईल, तोपर्यंत तुम्ही लिहू शकता. काय होईल? माईक झालं तर काय होईल? एकाच्या हातामध्ये एकच माईक दिल्याच्या नंतर काय होईल? तो माईक सोडणारच नाही. त्याचा एक प्रश्न, त्याच्यानंतर प्रश्न बाकीचे उडून जातील. त्यामुळे प्रश्न हे लिहून द्या, त्याच्यानंतर माईक देण्याचा प्रयत्न करू. मध्येच थांबा, ज्यांना लागतं त्यांना वाटतं तेवढं. एक काम करा, वैष्णव राहू द्या, थोडंसं बोलताना आपण सेमिनार संपल्यानंतर माईक किंवा आपण पुन्हा बोलू. ठीक आहे? हा, थोडंसं बसा. चिठ्ठ्याचं थोडंसं आपण ते जिथल्या तिथंच राहू देऊ.
पुन्हा आपण पाहू चिठ्ठ्याचं सेमिनार संपल्याच्या नंतर. ही झाली महाराष्ट्राची प्रवेश प्रक्रिया. हे जे उभं टाकले तुम्हाला जायचे का बाहेर सांगा, म्हणजे एकतर तुम्ही उभं जायचं असेल तर लगेच 30 सेकंदामध्ये बाहेर व्हा. बाकीच्यांना डिस्टर्ब नका करू. थोडस बसा, जिथले तिथे बसून घ्या. आता एक 20 मिनिटामध्ये संपून जाईल पूर्ण. ठीक आहे, बसून घ्या भया, बसून घे लवकर. बसा जिथले तिथे भया, बस तिथं बसून घे लवकर. तू उठल्यामुळे बाकीला डिस्टर्ब व्हायला, बस लवकर. हे भया बस तिथे खाली बस. ही झाली महाराष्ट्राची प्रवेश प्रक्रिया. आता आपण 15% ऑल इंडियाची जी प्रवेश प्रक्रिया आहे त्याच्याबाबत माहिती घेऊ. MCC मेडिकल काउन्सिलिंग कमिटी मार्फत ही प्रवेश प्रक्रिया राबवली जात होती 2021च्या अगोदरपर्यंत. 2022 पासून NMC नॅशनल मेडिकल कमिशन मार्फत ही प्रवेश प्रक्रिया राबवली जाईल. यामध्ये 15% ऑल इंडिया कोटा, त्यानंतर डीम्ड युनिव्हर्सिटी, AFMC, MJMS वर्धा, त्यानंतर अलीगढ़ मुस्लिम युनिव्हर्सिटी, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली, जामिया इस्लामिया दिल्ली, या संपूर्ण प्रवेश प्रक्रिया एकाच वेबसाईट मार्फत राबवली जाईल. आता हे 15% नेमकं आहे तरी काय, तर महाराष्ट्रामधले जे काही 27 कॉलेजेस आहेत त्यामधले गव्हर्नमेंट कॉलेज मधल्या 15% जागा, त्याचबरोबर महाराष्ट्र आणि भारतामधल्या संपूर्ण भारतामधले जे काही गव्हर्नमेंट कॉलेज आहेत त्या गव्हर्नमेंट कॉलेज मधल्या 15% सीट्स ह्या एकत्रित करून या प्रोसेसद्वारे भरल्या जातात. जवळपास महाराष्ट्रामध्ये 275, भारतामध्ये 275च्या आसपास कॉलेजेस आहेत. यामधून आपणास 6200 सीट्स जवळपास याच्यामधून मिळतील. 42 BDSC कॉलेजेस आहेत, 442 कॉलेजेस आहेत BDSC, यामधून 450 सीट्स याच्यामध्ये येतील. 15% ऑल इंडिया कोटाचा 2021च्या अगोदर म्हणजे 2020च्या अगोदर 2च राऊंड व्हायचे. 2 राऊंड राहिलेल्या ज्या जागा आहेत वर्ग केल्या जायच्या स्टेटला, ते स्टेटचा आता न करता ऑल इंडिया मधूनच भरल्या जातील. 2 राऊंड रेग्युलर होतील, त्याच्यानंतर मॉपअप होईल आणि नंतर स्टे राऊंड होईल. स्टे राऊंड म्हणजे स्पॉट राऊंड होईल. यामध्ये रिझर्वेशनचं पाहायला गेलं तर शेड्यूल कास्टसाठी 15% सीट्स, ST साठी 7.5%, PWD साठी 5%, OBC साठी 27% आणि EWS साठी 10% सीट्स याच्यामध्ये आपल्याला मिळतील. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचे मार्क्स 200, 250, 300 आहेत अशा विद्यार्थ्यांना नामी संधी आहे या डीम्ड युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी. 100% मिळतील. आमच्याकडे या वर्षीच्या प्रोसेसमध्ये जवळपास 15 ते 18 विद्यार्थी डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे 250, 250, 300, 300 मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा नंबर त्यांचा लागलेला आहे. जवळपास भारतामध्ये 8,700 सीट. खरं सांगतो मी, म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल तर 200-250 सीट नंबरला कसं लागला असेल ते पुढे सांगेल. तर MBBS साठी 8,700 सीट्स येतील. यामध्ये NRI अगेन्स्ट मॅनेजमेंट कोटा सुद्धा असतो, जसं महाराष्ट्रामध्ये असतो डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा असतो. पण कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन यामध्ये नसणार आहे. यामध्ये SC, ST, VJ, 81, 82 कुठल्याही कास्टचं बेनिफिट मिळणार नाही. फक्त फॉर्म तुम्ही त्याच्यामधून भरू शकता, पण ते बेनिफिट तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणार नाहीये. फी स्ट्रक्चर जर बघायला गेलं तर 12 लाखापासून ते 30 लाखापर्यंत पर इयर फीस आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना 250 मार्क्स आहे तर त्या विद्यार्थ्यांना याच्यामध्ये या पद्धतीने नंबर लागतो. म्हणजे डोनेशन नाही परंतु फीस 25 लाख रुपये पर इयर फीस त्याची भरायची तयारी तर डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये 250 मार्क्स असले तरी तुमचा नंबर 100% लागतो. तर फीस तेवढी भरणं आवश्यक असणार आहे, कंपल्सरी आहे. पण NMC बिल जेव्हा लागू होईल त्याच्यामध्ये 50% सीट्स आले तर काय होईल, तर फायदा होईल ना. तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 12 डीम्ड युनिव्हर्सिटी आहेत. MGM इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस औरंगाबाद, त्याच्यानंतर मुंबई, त्यानंतर कृष्णा कराडचे कॉलेज आहे, प्रवरा, DY पाटील मुंबई, DY पाटील पुणे, DY पाटील कोल्हापूर, भारतीय विद्यापीठ पुणे, भारतीय विद्यापीठ सांगली, दत्ता मेघे वर्धा, त्यानंतर दत्ता मेघेचं दुसरं एक कॉलेज आहे नागपूरला. आणि मुलींसाठी स्पेशल मुलीच असू शकतात त्याच्यामध्ये रिझर्वेशन मुलांसाठी नसणार आहे. सिम्बायोसिस जे कॉलेज आहे पुण्यामध्ये, हे 12 कॉलेजेस जवळपास या प्रवेश प्रक्रियेमध्ये
येतील. ज्या विद्यार्थ्यांचे कमी मार्क्स आहेत आणि त्यांना 100% आता फक्त डॉक्टरच करायचं तर या प्रवेश प्रक्रियेमध्ये तुम्ही भाग घेऊ शकता. फक्त फी भरण्याची तयारी पालकांची असेल. त्यानंतर एमसी प्रवेश प्रक्रिया सुद्धा याच त्याच्यामधून होईल. वेगळी प्रवेश प्रक्रिया होणार नाही. जवळपास 20च्या आसपास कॉलेजेस आहेत, त्याचे 2000च्या आसपास सीट्स त्याच्यामध्ये असतील, कमी जास्त मागे पुढे होऊ शकतात. 85% 70% असा कुठला ही कोटा बोलू नका. 100% सीट्स म्हणजे 85% कोटा, 70-30 असा कोटा कुठल्याही प्रकारचा राहणार नाही. 100 सीट्स हे एकाच रँक नुसार, ऑल इंडिया रँक नुसार याच्यामध्ये भरल्या जातात. ग्रुपिंगचं जर पाहायला गेलं तर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्लिश या चारही विषयाची मिळून ओपन ईडब्ल्यूएस साठी 240 मार्क्स असणं आवश्यक आहे. ओबीसी साठी तेवढेच 240, एससी एसटी साठी 200 मार्क्स असणं आवश्यक आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्लिश पीडब्ल्यूडीच्या विद्यार्थ्यांसाठी 180 मार्क्स असणं आवश्यक आहे, कंपल्सरी आहे. त्यानंतर हे कॉलेज तर माहितच आहे तुम्हाला. एम्स दिल्ली, एम्स भोपाळ, पुणे, एम्स भुवनेश्वर, एम्स जयपूर. अजून दाखवू का? असं तुम्हाला ते नंतर व्हॉट्सअपवर टाकून देऊ आपण, निवांत वाचत बसा. एम्स हे 2 राऊंड रेग्युलर, त्याच्यानंतर मॉपअप आणि नंतर स्टे राऊंड म्हणजे स्पॉट राऊंड होईल. याच पद्धतीनं रिझर्वेशन जवळपास सारखंच असणार आहे, काही बदल त्याच्यामध्ये नसणार आहे. त्यानंतर फी स्ट्रक्चरचं पाहायला गेलं तर इथे करेक्ट टाकलेलं काही चुकलेलं नाही. त्याच्यामध्ये 1628 रुपये फीस लागेल तुम्हाला. हॉस्टेल मेस 10-15 हजार रुपये लागतील, म्हणजे 15-20 हजार रुपयामध्ये संपूर्ण वर्ष तुमचं निघेल. म्हणजे 1 लाखामध्ये तुमचं निवेश होऊन जाईल एम्स मध्ये. त्यानंतर जिपमरची सुद्धा प्रवेश प्रक्रिया याच एमसीसी म्हणजे एनएमसी मार्फत राबवली जाईल ऑनलाईन पद्धतीनं. याच्यामध्ये जे ग्रुपिंगची इलिजिबिलिटी मर्यादा आहे ती महाराष्ट्राची जशी आहे त्याच पद्धतीची आहे. सुरुवातीला मी सांगितलं त्याच पद्धतीने असणार आहे. त्यानंतर पॉलिटेक्निक करायकल या 2 कॉलेजेस आहेत. त्यामधून ऑल इंडियासाठी 179 सीट्स आणि स्टेट कोट्यासाठी म्हणजे तिथल्या विद्यार्थ्यांसाठी 70 जागा या राखीव असतील. पूर्ण मिळून जवळपास 250 सीट्स त्याच्यामधून आपणास येतील. जिपमरचे सुद्धा 2 राऊंड, नंतर मॉपअप राऊंड आणि नंतर स्पॉट राऊंड या 2021 च्या प्रवेश प्रक्रियेनुसार झालेली आहे. कॉलेजची फीस 14,000 म्हणजे 15,000 रुपये फीस. इथे सुद्धा फीस खूप कमी आहे आणि पहिल्या 10 जे कॉलेजेस आहेत पूर्ण भारतामध्ये त्यामध्ये एक जिपमरचं नाव आहे हे तुम्हाला माहितच आहे. त्याबरोबर काही सेंट्रल युनिव्हर्सिटीज सुद्धा याच प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून होतील. दिल्ली युनिव्हर्सिटी, अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, जामिया मिलिया इस्लामिया युनिव्हर्सिटी. त्याचबरोबर दिल्लीचे काही सेंट्रल युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट आहेत. वर्धमान महावीर मेडिकल कॉलेज दिल्ली, सफदरजंग हॉस्पिटल दिल्ली, अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, राम मनोहर लोहिया हे सुद्धा कॉलेज याच प्रवेश प्रक्रियेमधून तुम्हाला प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेता येईल आणि या प्रवेश प्रक्रियेमध्ये तुम्हाला जागा मिळवता येईल. याचं नाव कोण ऐकलं? एएफएमसी. आवाज असं नाही करत. जरी भोंग्यावर बंदी असली तरी मध्ये आहे, आवाज दिला तरी चालेल. नीट थ्रू ऍडमिशन प्रोसेस होईल. एएफएमसी म्हणजे आर्म फोर्स मेडिकल कॉलेज पुणे. महाराष्ट्रामध्ये कॉलेज आहे, पुण्याला सुसज्ज मोठं असं कॉलेज आहे. नीट थ्रू ऍडमिशन प्रोसेस होईल. 150 सीट्स त्याच्यामध्ये येतील. 115 सीट्स बॉईज साठी, गर्ल्स साठी 30 सीट्स. फीस जर पाहायला गेलं तर 9,000 रुपये फीस पर इयर असेल. त्याच्यानंतर 9,000 रुपये घेतल्याच्या नंतर बाकी सुविधा भरपूर असतील तुम्हाला. म्हणजे तुम्हाला गावाकडे येण्यासाठी एसी फ्री टायर कोच, रेल्वेची सुविधा असेल, राहण्यासाठी, जेवण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, कपडे इस्त्री करण्यासाठी या सर्व तुम्हाला सुविधा या कॉलेजमध्ये नंबर लागल्याच्या नंतर मिळतात. आता ही याच्यामध्ये काही रिझर्वेशन आहे का? तर बिलकुल नाही. तर 1600च्या आसपास शॉर्टलिस्ट केली जाते, ही एएफएमसी कडे पाठवली जाते आणि त्या मध्ये 500 रँक मध्ये जर एससी एसटीच्या विद्यार्थ्यांचा रँक असेल तर 10% 10 जागा ह्या रिझर्व एससी एसटी कॅटेगरीसाठी रिझर्वेशन याच्यामध्ये असते. फॉरेन स्टुडंटसाठी काही 5 जागा, म्हणजे फॉरेन स्टुडंटसाठी म्हणजे बाहेर देशातील विद्यार्थ्यांसाठी नाही, म्हणजे जे आपले मित्र देश आहेत, फॉरेनचे पण मित्र देश आहेत, जसे कोणते नेपाळ वगैरे जवळचे गरीब देश आहेत आपले, त्या विद्यार्थ्यांसाठी 5 जागा या रिझर्व असतील. मुलींसाठी 30 जागा आणि बॉईजसाठी
15,000 अशा पद्धतीने तुमचा इंटरव्ह्यू होतो. आता स्टेप बाय स्टेप बघू AFMC मध्ये कसं प्रोसेस मध्ये ऍडमिशन घ्यायचं असतं. नीटचा निकाल लागेल. जसं 17 तारखेला परीक्षा झाली, 20 ते 25 दिवसानंतर रिझल्ट नंतर MCC ला अप्लाय करावं लागेल. या वेबसाईट जे सांगितले तुम्हाला याच्यावर अप्लाय करावं लागेल. हे जे अप्लाय करतील विद्यार्थी शॉर्ट लिस्ट केले जातील कॅन्डिडेट ते पाठवतील AFMC ला आर्म मेडिकल कॉलेज पुण्याला पाठवतील. त्या पुण्याला पाठवल्याच्या नंतर टॉयलर नावाची एक एक्झाम होईल प्लस PAT म्हणजे फिजिकल ऍप्टिट्यूड टेस्ट एक होईल. या 2 परीक्षा होतील. त्याच्यामध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांना मेडिकल फिटनेस एक्झामिनेशन होईल. त्यानंतर इंटरव्ह्यू होईल. नंतर मेडिकल फिटनेस एक्झामिनेशन होईल आणि फायनल सिलेक्शन होईल. अशा पद्धतीने हे प्रोसेस असेल. आता या टॉयलर नावाची एक्झाम जवळपास 80 मार्काची राहील. एक इंटरव्ह्यू जवळपास 50 मार्काचा राहील. नीट रिझल्ट, टॉयलर एक्झाम, इंटरव्ह्यू त्यात सर्वांची बेरीज केली जाते आणि त्याचा मेरिट लावून तुम्हाला ऍडमिशन मिळते. यामध्ये अप्लाय करताना विचारपूर्वक करायचा. जे 600, 650, 750 मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांनी जर नंबर लागला तर तुम्हाला पहिल्या 7 दिवसामध्ये ऍडमिशन घ्यायचं असते. नाही घ्यायचं ना घ्यायचं तेव्हा ठरवायचं. पण 7 दिवसाच्या नंतर तुम्ही जर ऍडमिशन घेतलं आणि नंतर जर कॅन्सल करतो म्हणला तर तुम्हाला 61 लाख रुपयाचं दंड भरावा लागतो. हे AFMC कडे ब्रॉडवेकडे नाही. त्यानंतर दुसरी एक महत्त्वाची आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ऍडमिशन घेतल्यानंतर लग्न करता येणार नाही. काही पोरं परेशान झाले का? 4.5 वर्ष जेव्हा एज्युकेशन सुरू असताना लग्न करताना त्यानंतर ही प्रवेश प्रक्रिया झाल्याच्या नंतर काही जे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये प्रवेश करू शकत नाही अशा विद्यार्थ्यांना इतर राज्यामध्ये सुद्धा काही जे स्टेट असते त्यामध्ये प्रवेश घेऊ शकतात. जसे कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, छत्तीसगड, केरळ, वेस्ट बेंगॉल या स्टेटमध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. हे ओपन स्टेट आहे. ओपन स्टेट मध्ये कसं की महाराष्ट्र हा ओपन स्टेट आहे का? नाही. बाहेरचा विद्यार्थी ऍडमिशन घेऊ शकतो का? सुरुवातीला सांगितलं नाही. परंतु या राज्यामध्ये तुम्ही प्रवेश घेऊ शकता. कुठल्या माध्यमातून? डीम्ड युनिव्हर्सिटी, प्रायव्हेट कॉलेज आणि मायनॉरिटी यामधून तुम्ही प्रवेश घेऊ शकता. तेलंगणा वगैरे राज्यामध्ये 350, 400 मार्क्स असते तरी तुम्हाला प्रवेश मिळतो. जवळपास 10 ते 12 लाख रुपये पर इयर फीस असते तिथं आणि 50-60 लाख रुपयामध्ये तुमचं MBBS कंप्लीट होतं. तेलंगणा राज्यामध्ये सुद्धा 12 लाखाच्या आसपास फी स्ट्रक्चर आहे. कर्नाटक मध्ये सुद्धा त्याच लेवलचा आहे. उत्तराखंड, उत्तर प्रदेश मध्ये तर खूप कमी मार्कवर सुद्धा तिथे नंबर लागतो. एक्झॅक्ट कितीला कट ऑफचा विषय निघाला तर जवळपास अर्धा 1 तास त्यातून सेमिनार वाढेल. त्याच्यामुळे जेव्हा तुम्हाला आम्ही सेमिनार संपल्याच्या नंतर 8 ते 10 दिवसानंतर जे रजिस्टर स्टुडंट असतील ते रजिस्टर आमच्याकडे रजिस्ट्रेशन करतील त्या विद्यार्थ्यांना मी याचे कट ऑफ आम्ही देणार आहोत. म्हणजे एक पर्याय असेल तुम्हाला महाराष्ट्रात जर ऍडमिशन मिळत नसेल तर तुम्ही इतर राज्यामध्ये सुद्धा ऍडमिशन घेऊ शकता. यामध्ये कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन वगैरे नसणार आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये BAMS वगैरे जर नंबर लागत नसेल तर अदर स्टेट मध्ये किंवा ऑल इंडिया मार्फत गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये किंवा डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही प्रवेश घेऊ शकता. याचं सुद्धा वेगवेगळ्या स्टेटमध्ये सुद्धा ऍडमिशन घेऊ शकता. जसं कर्नाटक, तेलंगणा राज्य आहे, उत्तर प्रदेश आहे, बिहार आहे किंवा ऑल इंडिया मार्फत BAMS, BHMS, BAMS, BSMS जे 15% ऑल इंडिया कोटा आहे त्यामध्ये सुद्धा जाऊ शकता. कमी मार्क्स असून सुद्धा चांगल्या कॉलेजामध्ये BAMS, BHMS साठी मिळू शकतं. मॅनेजमेंट कोटा या सभागृहामध्ये या विषयासाठी खूप कमी विद्यार्थी आहेत म्हणजे ऐकून घेण्यासाठी. परंतु मॅनेजमेंट कोटा आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रायव्हेट महाराष्ट्रामध्ये सुद्धा रेग्युलर प्रोसेस मधून गेल्याच्या नंतरच मॅनेजमेंट कोटा मिळते. हे लक्षात आलं? क्लिअर झालं? म्हणजे मॅनेजमेंट कोटा हा कुणाच्याही म्हणजे हातामध्ये नसतो. कॉलेजच्याही हातामध्ये नसतो. जेव्हा पूर्ण प्रवेश प्रक्रिया संपते शेवटीला जो कोटा असतो स्पॉट राऊंड मध्ये त्यामुळे कमी जास्त त्याच्यामध्ये करू शकतात. परंतु महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये अशा अनेक फेक लोक म्हणजे त्याला ब्रोकर म्हणू शकता आपण
ते ब्रोकर लोक काय करतात की मॅनेजमेंट कोट्याचं ऍडमिशन करून देतो. बरेच रिपीटरच्या विद्यार्थ्यांचा पालकांना फोन आलेले असतील तुम्हाला की तुम्हाला मॅनेजमेंट कोटा करून देतो. एक तर पालक म्हणला सर आम्हाला ते केएम मध्ये ऍडमिशन करून द्यायला मला 5 लाख रुपये भर म्हणले. तर असं शक्य आहे का? पण पालक बोलतात कारण पाल्यांची त्यांना काळजी असते, त्याच्यामुळं 2-4 लाख रुपये भरण्याची तयारी असते. अशा कुठल्याही प्रकारचं मॅनेजमेंट कोटा गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये नसतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ते सांगतात की पीएमच्या कोट्यातून करून देतो, आमदाराच्या कोट्यातून करून देतो, खासदाराच्या कोट्यातून करून देतो. कुणीही जरी आलं तरी त्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये कुठलाही कोटा असा मॅनेजमेंटचा कोटा नसतो हे पहिल्यांदा तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळं मॅनेजमेंट कोटा म्हणून असे भूल थापा देऊन लोक तुम्हाला फसवू शकतात. त्याकडे लक्ष नका देऊ. असे आता परीक्षा झाल्याबरोबर अशा फेक कॉल भरपूर येतील तुम्हाला फसवण्याचे. गेल्याच वर्षी एक नागपूरचा काउन्सिलर होता, त्याने लाखो रुपये घेऊन गायब होऊन गेला. फक्त तो मॅनेजमेंटचा करत होता. आता काय होतं की याच्यामध्ये सुद्धा नेटकॅफे किंवा इतर जे नवीन लोक आहेत ते त्यांना सुद्धा मॅनेजमेंटचे जे कॉलेजवाले जे वरचे जे कन्सल्टंट आहेत त्यांना काय करतात, हे असं असं करून घ्या, पैसे काढून घ्या, हे करून घ्या, ते करून घ्या, तुम्हाला करून देतो. ते पण त्यांच्यावरती भरोसा तुम्हाला ठेवता येणार नाही, कारण ऍडमिशनच गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये होणार नाही, तर भरोसा ठेवून काही फायदाच राहणार नाही. त्याचबरोबर प्रायव्हेट कॉलेजमध्ये सुद्धा जर तुम्हाला मॅनेजमेंटचा ऍडमिशन घ्यायचं आहे तर माझा सल्ला राहील तुम्हाला की ठीक आहे ना, जसं आता प्लॉट जसं घेतो आपण पण तिथे मध्यस्थी लागतो, पण इथे लागतंय का? आमच्याकडून तुम्हाला पूर्ण कॉलेजची लिस्ट मिळेल, त्या कॉलेजला संपर्क मिळेल, कॉलेजचे नंबर मिळतील, ऍड्रेस मिळतील. सरळ जायचं डायरेक्ट कॉलेजला. ते त्यांचे प्राचार्य असतील किंवा जे तिथले डीन असतील, त्यांचे जे मालक असतील, त्यांना डायरेक्ट तुम्ही कम्युनिकेशन करून तुमचं जे काही तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही ते कम्युनिकेशन करू शकता. मध्ये कुणालाही ठेवायची आवश्यकता नाहीये. तरी सुद्धा त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍडमिशन मॅनेजमेंटचं घ्यायचंच असेल तर ब्रॉडवेची कन्सल्टिंग फीस भरून, फक्त कन्सल्टिंग फीस जी असणार तेवढीच भरायची आणि त्याचं मार्गदर्शन घेऊन तुम्ही मॅनेजमेंटचा जो कोटा आहे आणि रेग्युलर तुमच्या हातानंच फीस त्या कॉलेजमध्ये भरून ऍडमिशन घ्यायचं आहे. कुठल्याही कन्सल्टंट, काउन्सिलर, नेट कॅफे, ब्रोकर, एजन्सीकडे पैसे भरू नका. माझा सल्ला असेल तुम्हाला की पैसे बुडीत खात्यामध्ये जातील तुमचे. त्यामुळं पैसे कुणाकडे देऊ नका. डायरेक्ट कॉलेजची कम्युनिकेशन असेल ज्या काउन्सिलरचं, कन्सल्टन्सी डायरेक्ट कॉलेजची, तर त्याच्याकडे तुम्ही पैसे भरून ते तुम्ही ऍडमिशन मॅनेजमेंटचा कोटा घेऊ शकता. यामध्ये फसवणूक होण्याचे खूप चान्सेस आहेत. आता तुमची जवळपास 5-10 दिवसावर परीक्षा होतात, तुम्हाला किती कॉल येतील बघा. आता तुम्हाला लक्षात येणार नाही कुठून कॉल, ते नंबर मिळवले, कसे कॉल आले. वेगवेगळ्या एजन्सीकडून जे आयडिया एअरटेल असे जे एजन्सी असतात त्यांच्याकडून नंबर ते मिळवतात आणि तुम्हाला ते फसवू शकतात. त्यामुळं मॅनेजमेंट कोट्याचं ऍडमिशन घ्यायचं असेल तर डायरेक्ट कॉलेजला किंवा जे अनुभवी लोक असतील मागच्या वर्षीला कोणाचं करून दिले ते डायरेक्ट कॉलेजशी कम्युनिकेशन करून घेतात, त्यांना कन्सल्टिंग फीस देऊन तुम्ही ऍडमिशन करू शकता. ब्रॉडवेचं नाव जरी कोणी घेऊन तुम्हाला 5 लाख भरा, 3 लाख भरा, 2 लाख भरा, आमच्या ऑफिसमध्ये जरी कोणी आलं, मधून फोन आला तरी तुम्ही कुणाकडे असे पैसे भरू नका. त्यानंतर फॉरेन कंट्री ऍडमिशन, त्याच्यामध्ये माहिती घ्यायची आहे, जायचं नाही. जेव्हा आपण रिझल्ट नंतर पाहू आपली काय पोझिशन आहे. आता तर आपले 720 पैकी 720 आले. त्यामध्ये रशिया, बांगलादेश असेल किंवा USA असेल, ऑस्ट्रेलिया असेल, अशा वेगवेगळ्या, किर्गिझिस्तान असेल, कझाकिस्तान असेल, नेपाळ असेल, अशा वेगवेगळ्या कंट्रीज मध्ये युक्रेनचे याच्यासाठी नाव घेतलं नाही. युक्रेनचं काय, युक्रेनचं राहू द्या, नंतर पाहू आपण संपल्यानंतर. रशिया, अर्मेनिया, बांगलादेश, नेपाळ, किर्गिझिस्तान, कझाकिस्तान अशा या कंट्रीज मध्ये तुम्हाला प्रवेश घेता येतो. कॉलेजची फीस जवळपास 6 लाखापासून 5 ते 6 लाख रुपये पर इयर तुम्हाला भरायची असते. 5 वर्षाचा काही ठिकाणी कोर्स आहे, काही ठिकाणी 6 वर्षाचा कोर्स आहे. यामध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. त्याचबरोबर ऑदर जे खर्च असतील तुमचे, हॉस्टेल, मेस, बुक, पॉकेट मनी, मेडिकल इन्शुरन्स आणि ऑदर एक खर्च असतील की जवळपास 2 लाख रुपये, म्हणजे 5 आणि 2 किती होतात, 7 लाख रुपये. 7 लाख रुपये पर इयर तुम्हाला त्याच्यामध्ये ऍडमिशन तुम्ही घेऊ शकता. आता बरेच लोक काय बोलतात, तुम्हाला काही 18 लाखात होते, 14 लाखात होते, पण शक्य आहे का? बाहेर देशामध्ये जायचं आणि त्याच्यामध्ये 18 लाखामध्ये एज्युकेशन घ्यायचं पॉसिबल आहे का? कमीत कमी 35 लाख रुपये तरी तुम्हाला तिथे लागतीलच.
म्हणजे अदर खर्च हे पूर्ण सांगतो याच्यासाठी की येणं जाणं दिवाळी दसरा जे असतो ना आपला त्याचं पण इन्क्लुडिंग आलं तर तुम्हाला 35 लाखाच्या आसपास खर्च येतो. याचं सुद्धा ऍडमिशन तुम्हाला घ्यायचं असेल तरी नवख्या लोकांकडून तुम्ही करून घेऊ नका. जे की त्या देशामध्ये एक असतं, त्याच्यानंतर त्याच्या हाताखाली 2-3 कन्सल्टंट असतात, दिल्लीमध्ये 2-3 असतात, त्यानंतर मुंबईमध्ये 2-3, त्याच्यानंतर मग नांदेडमध्ये कुठेतरी बसून आपला सांगत असतो की 18 लाखात तिथं होऊन जाईल, 14 लाखात होऊन जाईल, 17 लाखात होऊन जाईल. हे पॉसिबल नाहीये. महाराष्ट्रात BAMS 17-18 लाखामध्ये होत नाही, तर ते 17-18 लाखामध्ये कसं शक्य आहे MBBS होणं? तुम्हाला तिथे राहायचे 5 वर्ष, जेवण आलं, बाकीचे मेडिकल इन्शुरन्स आलं, पॉकेट मनी आली, येणं जाणं आलं, त्या सर्वांचा जवळपास खर्च तुम्हाला कमीत कमी 6 ते 7 लाख रुपये असतो. जेव्हा तुमचा निकाल लागेल, तेव्हा निकाल लागल्याच्या नंतर याची सुद्धा तुम्हाला सविस्तर माहिती पाहिजे असेल किंवा ऍडमिशन करून पाहिजे असेल तर यामध्ये तुम्हाला आमच्या थ्रू कन्सल्टिंग फीस पे करून, जे काही कन्सल्टिंग फीस असेल, डोनेशन किंवा त्या पद्धतीचं नाही, डायरेक्ट कॉलेजला फीस भरायची आणि जी ब्रॉडवेची कन्सल्टिंग फीस आहे तेवढी भरून तुम्हाला ही प्रवेश प्रक्रिया तुम्हाला ही करून दिली जाते. हे जे देश दिलेले त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही देश आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रवेश करून दिला जाईल. यामध्ये ऍडमिशन लेटर असेल, इन्व्हिटेशन लेटर असेल, स्टुडंट पासपोर्ट असेल, स्टुडंट व्हिसा असेल, डॉक्युमेंटेशन असेल, सर्व कॉलेज ऍडमिशन, हॉस्टेल मेस ऍडमिशन तिथे जाईपर्यंत, तिथे जाऊन कॉलेज रेग्युलर होईपर्यंत त्या कन्सल्टिंग फीस असेल. आणि तुमचे जे बाकीचे 5 वर्ष राहतील तिथे, त्या 5 वर्षामध्ये त्या हॉस्टेल मेसमध्ये काही अडचणी आल्या, तिथे काही प्रॉब्लेम्स झाले, जसं आता मागच्या वेळेला कोरोनाचं संकट आलं होतं, तिथून आम्हाला अर्जंटमध्ये बोलून घ्यावं लागले विद्यार्थी, अशा काही अडचणी असेल ते 5 वर्ष त्या कन्सल्टिंग फीस मध्ये येऊन जातील. बरेच लोक काय करतात, यामध्ये फीस सांगतात 18-20 लाख रुपये तुम्हाला, 4 लाख रुपये पर इयर वगैरे आहे, पण तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला वेगळी फीस पे करावं लागते, छुपे खर्च पे करावं लागतात. आमच्याकडून एक ऍग्रीमेंट होतं, त्या ऍग्रीमेंट मध्ये जेवढं लिहिलेलं आहे तेवढीच फीस 5 वर्षासाठी ऍग्रीमेंट असते, 5 वर्षाची तेवढीच फीस भरायची, त्याच्या व्यतिरिक्त फीस भरायची आवश्यकता राहणार नाही. सद्यस्थितीला हे तरी गरज कुणाला, हे मॅनेजमेंट कोट्याची, ईश्वर करू मॅनेजमेंट कोट्याची आणि या फॉरेन कंट्रीची आवश्यकता लागू नाही. या सभागृहामध्ये जे काही सर्व बसलेले लोक आहेत ते गव्हर्नमेंटमध्ये आपल्याला लागावं, प्रायव्हेट सुद्धा गरज पडू नये. त्यानंतर महत्वाचा टप्पा, एक आता बरेच पालक विद्यार्थी मानते की बाबा हे आता तर भरपूर 2 महिने बाकी आहे ऍडमिशनला, हे डॉक्युमेंटचं आता काय लावते, पण डॉक्युमेंट आता काढून घेणं काही आवश्यक आहे. तेव्हा गडबड होते. मागे 2 दिवसाखाली नांदेड तहसीलदार साहेबांचा सुद्धा एक बातमी आली होती की बाबा जे इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी, प्रोफेशनल कोर्सेसला प्रवेश घेऊ इच्छितात त्या विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट काढून घ्या. नंतर गर्दी होते, नंतर प्रॉब्लेम होतात, वेळेवर मिळत नाही आणि आपल्या कास्टचा बेनिफिट त्याच्यामध्ये मिळत नाही. महत्वाचा टप्पा आहे, महत्वाचं लक्षात घ्या. याच्यामध्ये वाटल्यास काही तुमच्याकडे पेपर पेन असेल तर लिहून घ्या, असतील तर आगे इकडे आता मागे इकडे तिकडे मागे बसू नका. वाटल्यास मी नंतर तुम्हाला ते शेअर करेल व्हॉट्सअप ग्रुपमध्ये. व्हॉट्सअपला सर्वांना मेसेज येतात आपल्याकडे, प्रत्येकाला आले? ओके. ज्यांना आले नाही त्यांनी नंबर उद्या येऊन द्या, नंबर बदललेले तुमचे येऊन देऊन टाका, म्हणजे तुमचे पर्सनल नंबरवर येऊन जातील ते. अनिवार्य कागदपत्राची यादी, 10वीची सनद आणि मार्क मेमो हे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, कंपल्सरी. बऱ्याच विद्यार्थ्यांची 10वीची सनद हे आताही कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये असते. CBSEचे जे विद्यार्थी असतील त्यांना सनदची आवश्यकता नाही किंवा एकच मार्क मेमो असतो, त्याच्यावर ते चालून जाईल. त्यानंतर बोलू नका, 12वीचा मार्क मेमो, परीक्षा झाली आहे, पास झाल्याच्या नंतर एक 15-1 दिवसानंतर 12वीचा मार्क मेमो भेटतो, तो कलेक्ट करायचा आहे, तुमच्या सोबत ठेवायचा आहे. त्यानंतर आदिवासी प्रमाणपत्र, डोमिसाइल सर्टिफिकेट. बरेच पालक विद्यार्थी याच्यामध्ये काय आदिवासी आणि रहिवासी मध्ये कन्फ्युजन. आमच्याकडे बरेच लोक पालक काय करतात की गावच्या सरपंचाचं, नगरसेवकाचं रहिवासी प्रमाणपत्र घेऊन, तर ते चालेल का? आमच्याकडे चालेल, पण तिकडे गव्हर्नमेंटचे लोक बसतात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी, त्यांना चालणार नाहीये. म्हणून आदिवासी प्रमाणपत्र, डोमिसाइल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, कंपल्सरी आहे. राष्ट्रीयत्वाचं प्रमाणपत्र, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट हे सुद्धा असणं आवश्यक आहे. यामध्ये लक्षात घ्या, काही तहसीलदार एकाच याच्यावर नॅशनॅलिटी आणि डोमिसाइल देतात, काही तहसीलदार आदिवासी म्हणजे डोमिसाइल सर्टिफिकेट आणि नॅशनॅलिटी सर्टिफिकेट हे वेगवेगळे देतात. चालेल, वेगवेगळे चालेल किंवा एकाच पेपरवर असेल तरी चालतं, परंतु ते नायब तहसीलदार किंवा तहसीलदाराच्या सही शिक्क्याचं असावं, म्हणजे ऑनलाईन पद्धतीचं असलं तरी चालतं. त्यानंतर आधार कार्ड तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, कंपल्सरी आहे. हे अनिवार्य डॉक्युमेंट झाले. त्यानंतर परीक्षेनंतर लागणारे कागदपत्राची यादी.
आता परीक्षा झाली, परीक्षेनंतर कोणते काढायचे? 12वीचा मार्क आता सांगितल्याप्रमाणे. त्यानंतर नीट परीक्षेचा भरलेल्या फॉर्मची प्रिंट, नीट कन्फर्मेशन पेज ब्रॉडवे मध्ये भरलेले किती लोकांनी घेतले? बाकीच्यांनी का नाही घेतलं? कमीत कमी 2-2 वेळेस फोन केले तुम्हाला, 2-2 वेळेस मेसेज केले. जे सांगतो आम्ही त्या पद्धतीने तुम्ही प्रोसेस करा, कारण आता एक ऍडमिशन प्रोसेस मध्ये लागणार आहे. तसं आमच्याकडे सेव असतं 2000 इथून जवळपास 5 वर्षाचा जो तुम्ही मागितला हॉल तिकीट वगैरे ते पण देऊ शकतो आम्ही, परंतु तुमच्याकडे बी असणं आवश्यक आहे. एकदा कदाचित तुम्ही इथून गेलात, गावाकडे थांबलात, गावाकडे तुमची प्रोसेस करायची आणि तुमच्याकडे नसेल तर मग त्यावेळेला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी नाही घेतलं, जरी आमच्याकडे फॉर्म भरलेला नसेल, तुमच्याकडे आयडी व पासवर्ड असेल तर आमच्याकडे येऊन तुम्ही कलर प्रिंट घेऊन जा. किती विद्यार्थी आहेत आमच्याकडे फॉर्म न भरलेले याच्यामध्ये? अच्छा, ठीक. हरकत नाही, हे ओपन सेमिनार आहे, आला तर काही प्रॉब्लेम नाही. तरी तुमच्यासाठी सुद्धा कन्फर्मेशन पेज तुम्ही ज्या नेट कॅफेवर किंवा तुम्ही आपण भरलेला असेल, त्यांनी दिलेलं नसेल तर तुम्ही आमच्याकडे या. आणि महत्वाचं म्हणजे अत्यंत महत्वाचं, कन्फर्मेशन पेज हे बघा. कन्फर्मेशन पेज वर लिहिलेलं असतं आणि शेवटीला त्याच्यावर पेमेंट केलेलं त्याचं एक रिसिव्ह असतं, ते तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. आम्ही तुम्हाला जे फॉर्म भरून चेक करण्यासाठी दिलं होतं ते नव्हे. लक्षात येते कन्फर्मेशन पेज काय आहे? ज्यांना कन्फ्युजन आहे ते उद्या ऑफिसला येऊन ते कन्फ्युजन दूर करू शकता. कन्फर्मेशन पेज जे आहे त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती आणि फायनल प्रिंट दिलेली आहे. ही फायनल प्रिंटची प्रिंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, कंपल्सरी आहे. अलग लक्षात ते जर नसेल, एकदा कदाचित तुम्ही फॉर्म भरला आणि तसंच ते चेक करायचं प्रिंट तुम्ही घरी घेऊन गेला, तेच कन्फर्मेशन पेज आहे, तुम्हाला चालणार नाही. तुम्हाला परीक्षेचं हॉल तिकीट येणार नाहीये. लक्षात घ्या. जे कोणी तुम्ही आता तुम्हाला तर माहित झालं, पण तुमच्या व्यतिरिक्त तुमचे फ्रेंड्स वगैरे ब्रॉडवे मध्ये जे फॉर्म भरले त्या विद्यार्थ्यांना सांगा, पालकांना सांगा की कन्फर्मेशन पेज हे चेक करून घ्या. कन्फ्युजन असेल, तुम्हाला समजत नसेल तर उद्या येऊन तुम्ही ऑफिसला माहिती घेऊ शकता का हेच कन्फर्मेशन पेज आहे का म्हणून. ठीक आहे. त्यानंतर नीट परीक्षेचं हॉल तिकीट हे कधी येणार आहे? 17 जुलैला परीक्षा आहे, तर जवळपास 10 ते 15 दिवस अगोदर तुमच्याकडे येणार आहे. याचे सुद्धा तुमच्याकडे कलर प्रिंट 2-3 प्रिंटआउट वगैरे व्यवस्थित काढून ठेवायचे. जेव्हा तुम्ही परीक्षेला जाल तेव्हा कदाचित मध्ये तुमचं परीक्षा केंद्रामध्ये तुमचा ते हॉल तिकीट घेऊन ठेवतील. त्यानंतर नीट परीक्षेचे मार्क मेमो ऑनलाईन पद्धतीनेच नीटचा 17 जुलैला निकाल लागल्याच्या नंतर 20-25 दिवसांचे प्रिंट येतं, तेच मार्क मेमो असेल तुमचा. ऑफलाईन पद्धतीने कुठल्याही प्रकारचा येणार नाहीये. त्यानंतर सीईटी सेल ऑनलाईन फॉर्म 2022 हे जेव्हा तुमचा निकाल लागेल, जे विद्यार्थी आमच्याकडे रजिस्ट्रेशन करतील, रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर त्या विद्यार्थ्यांना सीईटी जे ऑनलाईन ऍप्लिकेशन तुम्हाला सांगितलं सुरुवातीला, तो ऑनलाईन ऍप्लिकेशनचं प्रिंट आहे, सीईटी सेलचं प्रिंट आउट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, जे ऍडमिशन प्रोसेसला लागेल. त्यानंतर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट प्रमाणपत्र. बऱ्याच विद्यार्थी पालकांना प्रश्न पडला असेल की मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट काय, आपल्याला काय आर्मी किंवा पोलीस करायची, परंतु त्या नियम आहे का नियमानुसार मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्याचं एक फॉर्मॅट दिलं जातं आमच्याकडून, त्या फॉर्मॅट नुसारच तुम्हाला ते काढायचं असतं. कोणत्याही रजिस्टर्ड MBBS डॉक्टर कडून, जे गावखेड्यामध्ये असं डबा वगैरे घेऊन जातात ते त्या लोकांचं नाही चालणार, BMS नाही चालणार, BHMS नाही चालणार, BDMS. रजिस्टर्ड MBBS डॉक्टर आम्ही एक फॉर्मॅट देतो, त्यावर सही आणि शिक्का घ्यायचा आहे. याच्यामध्ये नाही घेतलं तरी चालतं, मध्ये त्याच्या लेटर पॅडवर नाही घेतलं तरी चालतं. फक्त जे आम्ही फॉर्मॅट देणार आहोत त्याच्यावर तुम्हाला येणं आवश्यक आहे. टीसीची ऍडमिशन प्रोसेस मध्ये कुठेही गरज पडणार नाही, परंतु जेव्हा परीक्षेनंतर ज्या कॉलेजला जाता, डायरेक्ट कॉलेजला जाता, टीसी तुम्हाला आवश्यक आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचं BSc चालू आहे, ते BSc करत करत नीटची परीक्षा देते. अशा विद्यार्थ्यांसाठी टीसी ती चालेल, पासची चालेल, फेलची चालेल, काही अडचण नाही. 2 वर्षाखाली चालेल, 3 वर्षाखाली चालेल, टीसीचं काही प्रॉब्लेम नाही. जेव्हा ऍडमिशन घेतात त्यावर तुम्हाला लागणार आहे. परीक्षेनंतर लागणाऱ्या कागदपत्राची आधी अजून काही 2-3 डॉक्युमेंट आहेत. हे डॉक्युमेंट सुद्धा खूप महत्वाचे आहेत. ते तर रेग्युलर तुम्हाला सर्वांना माहिती आहे, परंतु याच्यामध्ये स्थलांतर प्रमाणपत्र म्हणजे मायग्रेशन सर्टिफिकेट जे असतं ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. जसं की तुम्ही एम्स, जिपमर, काही अदर स्टेटमध्ये ऍडमिशन घेता, डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये घेता, परराज्यामध्ये जेव्हा ऍडमिशन घेता तुम्ही, तेव्हा तुम्हाला मायग्रेशन सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, कंपल्सरी आहे. जे विद्यार्थी आमच्याकडे फीस भरून काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन करतील अशा विद्यार्थ्यांना ही मोफत मायग्रेशन सर्टिफिकेट आम्ही काढून देतो. CBSEच्या विद्यार्थ्यांसाठी
डायरेक्ट कॉलेजमध्ये मिळतो. त्यानंतर चारित्र्याचं प्रमाणपत्र कॅरेक्टर सर्टिफिकेट हे सुद्धा कॉलेजमध्ये तुम्हाला अवेलेबल असतं, कॉलेजमधून तुम्ही मिळवू शकता. धार्मिक अल्पसंख्याक प्रतिज्ञापत्र रिलिजियस मायनॉरिटी ॲफिडेव्हिट, जे विद्यार्थी मुस्लिम, सिख, जैन या मायनॉरिटीमध्ये असतील त्यासाठी हे ॲफिडेव्हिट करून तुमच्याकडे तयार करून ठेवणं आवश्यक आहे. त्याचं सुद्धा तुम्हाला आमच्याकडून फॉर्मॅट मिळेल. त्याचा प्रिंटआउट घेऊन तुम्ही बोर्डवर तयार करून तुमच्याकडे ते ठेवू शकता. त्यानंतर राखीव गटातील विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचं आहे बघा पॉईंट. यामध्ये ज्या कास्टचं बेनिफिट घ्यायचं ते कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, कंपल्सरी आहे. त्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. किती विद्यार्थ्यांनी कास्ट व्हॅलिडिटीला अप्लाय केलं? मिळाले तुम्हाला? क्या बात. पण परीक्षा आपलं कॉलेज ऍडमिशन घेताना किंवा त्याच्या अगोदर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना हे व्हॅलिडिटी नसेल तर तुम्हाला ओपन मधून तरी प्रवेश द्यावा लागेल. पण नंबर लागल्याच्या नंतर जेव्हा कॉलेजला जाता तेव्हा तुम्हाला एक व्हॅलिडिटी सादर करावं लागेल, नाहीतर राऊंडच्या बाहेर जावं लागेल. राऊंडच्या बाहेर म्हणजे ओपन मध्ये तुम्हाला कन्वर्ट करणार नाही, डायरेक्ट राऊंडच्या बाहेर मध्ये पूर्ण वर्ष वाया जाईल. त्यामुळे व्हॅलिडिटी खूप महत्वाची असणार आहे. त्याच्या मागे लागून तुम्ही काढून घ्या. त्या जे समाज कल्याण ऑफिस आहे त्यांच्याकडून काढून घ्या. एसटी कॅटेगरीचे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना सुद्धा तुम्ही लवकरच आता काय कोर्ट केस करायचं आहे, काय करायचं आता करा. लास्ट मोमेंटला काय होतं की तेव्हा तिकडे ऍडमिशन प्रोसेस सुरू आहे, मग तुम्ही कोर्ट केस करण्याचा प्रयत्न करता, कुठेतरी बोलण्याचा प्रयत्न करता, काहीतरी काढण्याचा, तेव्हा हे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट वगैरे निघत नाही. तेव्हा त्यांच्याकडे पण रश असतं, त्यांना सुद्धा बोलून काही फायदा राहणार नाहीये. त्यामुळे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल तर काढून घ्या लवकरात लवकर. त्यानंतर उन्नत व प्रगत बोर्डच नसल्याचं प्रमाणपत्र म्हणजे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. बरेच शिक्षक लोकांचे याच्यामध्ये 8 लाखाच्या आत बसत नसतील तर त्यांनी माझ्याकडे यावं, मी त्यांना त्याच्यामधला मार्ग सांगेल की कशा पद्धतीने त्याच्यामध्ये काढता येईल. इथे सांगता येणार नाही. विजे 81, 82, 83 ओबीसी इन्क्लुडिंग एसपीसी या सर्व विद्यार्थ्यांसाठी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 31 मार्च 2023 पर्यंत व्हॅलिड असलेलं नॉन क्रिमिलियर तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, कंपल्सरी. जर तुमचे कास्ट वरचे दोन्ही डॉक्युमेंट नॉन क्रिमिलियर नाही तर तुम्हाला या वर्षच्या प्रोसेस मध्ये तुम्हाला कास्ट बेनिफिट मिळणार नाहीये. एससी एसटी साठी लागेल का कुठले नॉन क्रिमिलियर? तर बिलकुल लागणार नाही. फक्त 81, 82, बीजे 83 ओबीसी इन्क्लुडिंग एसबीसी या कास्ट साठी लागणार आहे. त्यानंतर ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट किती जणांकडे आहे? ओके. तर इकॉनॉमिकल लेबर सेक्शनचं जे आहे फॉर्म भरत असताना ईडब्ल्यूएस मधून भरला, परंतु सेंट्रलचं डॉक्युमेंट नाहीये तर तुम्हाला सेंट्रलचं बेनिफिट मिळणार नाहीये. तुम्ही फॉर्म भरताना ओपन मधून भरताय पण स्टेट मध्ये तुम्हाला ईडब्ल्यूएस फायदा घ्यायचा तर करता येईल, काही अडचण नाही. आता लक्षात घ्या, स्टेट मध्ये ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट काढायचं असेल तर फक्त 8 लाखाची मर्यादा आहे. बाकी कुठलंही तुमचं घर पाहणार नाही, शेत पाहणार नाही, बाकी काही पाहणार नाही. क्लिअर? त्याच्यानंतर सेंट्रलचं जर काढायचं असेल तर तुमचं 5 एकर शेती असावी, त्याच्यामध्ये असावी, त्यानंतर घर 1000 स्क्वेअर फीटच्या आत असावं आणि 8 लाखाची मर्यादा असणार आहे. सेंट्रलचं सर्टिफिकेट काढलं तर सेंट्रल मध्ये फायदा होईल, स्टेटचं काढलं तर स्टेट मध्ये होईल. लक्षात आलं? प्रश्न याच्यावर विचारू शकता तुम्ही अजून. ठीक, सेंट्रलचं आणि स्टेटचं काढा. ओपन मध्ये जरी फॉर्म भरला असेल तर तुम्हाला याच्यामधून स्टेट मधून ईडब्ल्यूएस मधून जाता येईल. त्यानंतर काही विशिष्ट आरक्षण महाराष्ट्रामध्ये आहे, जे की महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर. एमबीबीएसच्या 8 सीट्स आहेत. एमबीबीएसच्या 8 सीट्स त्याच्यामध्ये मिळतील. 2 सीट बीडीएसच्या, 5 सीट बीएमएसच्या. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बॉर्डरवर काही गावं आहेत, त्या गावामधल्या विद्यार्थ्यांसाठी ह्या सीट्स राखीव असतात. कर्नाटक राज्य बोलतं की ते आमचे आहेत, महाराष्ट्र सरकार म्हणतं की ते आमचे आहेत. तर त्या अशा विद्यार्थ्यांना हे सीट्स त्यांना मिळतील. तर त्याचं तिथे त्या गावाच्या म्हणजे त्या तालुक्यामध्ये 10वी आणि 10वी किंवा 12वी झालेली असावी. त्याचबरोबर तिथल्या त्यांच्या टीसीवर मराठी ही मातृभाषा असणं आवश्यक आहे आणि प्रमाणपत्र एनकेबीचं सुद्धा असणं आवश्यक आहे, जे की तहसीलदाराकडून मिळतं. त्यानंतर दिव्यांगाचे प्रमाणपत्र पीडब्ल्यूडी साठी 5% सीट, डिफेन्स साठी 5% सीट, डोंगरी प्रदेश म्हणजे हिली एरियासाठी 5% रिझर्वेशन असतं. यामध्ये कोणी मोडत असेल तर त्याचे सुद्धा सर्टिफिकेट्स जे असतील ते तुम्ही काढून घ्यावे. प्रवेश घेतल्यानंतर काही लागणारे कागदपत्र असणार आहेत.
उत्पन्नाचे प्रमाणपत्र किंवा फॉर्म नंबर 16 हे फीस माफीसाठी तुम्हाला असणं तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, कंपल्सरी आहे. त्यानंतर विद्यार्थ्याचे पासबुक हे आता नाही लागणार, आता हे कंप्लीट होऊ द्या परीक्षा झाल्यानंतर पासबुक वगैरे तुम्ही काढून घ्या, आता गडबड करायची आवश्यकता नाहीये. जे पालक काढू शकतात म्हणजे 10-15 मिनिटांमध्ये तुमचा वेळ न जाऊ शकता असे डॉक्युमेंट आता तुम्ही काढून घ्या. 17 जुलैच्या नंतर मामाकडे जाण्याच्या अगोदर किंवा काका बाहेर कुठं फिरायला जाण्याच्या अगोदर ते डॉक्युमेंट अगोदर तुम्ही काढून घेणं आवश्यक आहे. त्यानंतर राशन कार्ड सुद्धा लागणार आहे, काही कॉलेजला राशन कार्ड सुद्धा मागून घेतात, म्हणजे तुमचे ते कंप्लीट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. आता याची आवश्यकता नाही, परंतु याची भीती खूप घालून दिली असते. नीट 2022 एक्झाम ड्रेस कोड. परीक्षा जेव्हा सुरू होते, परीक्षा जेव्हा 17 जुलैला आहे, नेमकी 7 दिवस 8 दिवस राहिले, बऱ्याच कोचिंग क्लासेस कडून, युट्यूबर कडून, कन्सल्टंट कडून याची भीती घातली जाते ड्रेस कोड. हा ड्रेस घालून जा, तो ड्रेस घालून जा, हा नाही चालणार, तुम्हाला बाहेर काढतील वगैरे वगैरे वगैरे. पण असं काही नाही, असा मोठा काही ड्रेस कोडचं नाहीये. म्हणजे सिंपल सांगतोय ते ड्रेस कोड तुम्ही तुमच्याकडे असतीलच तेच हे करा, नवीन काही खरेदी करण्याची आवश्यकता नाहीये. तर नसतील तर तुम्ही जास्तच भीती वाटत असेल तर तुम्ही या पद्धतीनं ड्रेस खरेदी करून घेऊ शकता. म्हणजे आता पुन्हा याचा आम्हाला सुद्धा तुम्हाला इन्स्ट्रक्शन देण्याची आवश्यकता राहणार नाही किंवा सेमिनार घेऊन माहिती याची देण्याची आवश्यकता राहणार नाही, म्हणून हा एक पार्ट तुम्ही ठेवलेला आहे एक्झाम ड्रेस कोडचा. सांगायचं नाही याच्याबद्दल. रिपीटर विद्यार्थी म्हणतात काही करत नाही, कारण त्यांना माहिती आहे भीती काढली होती गेल्या वर्षी काहीच नव्हतं. मुलांसाठी हा ड्रेस असाच म्हणजे याच कलरचा नाही किंवा याच नाही, अशा पद्धतीने मध्ये तुम्हाला एक फोटो दाखवतो मी. यामध्ये लाईट हाफ शर्ट चालेल, ट्राउझर म्हणजे साधी पॅन्ट, नाईट पॅन्ट सुद्धा चालेल, त्यानंतर स्लीपर पॅन्ट, त्यानंतर सॅन्डल आणि जो चष्मा आपला मोठा असा एकदम जाड भिंगाचा वगैरे, जे रेग्युलर असेल तर जाड भिंगाचा वगैरे जास्त मोठा असा नसतो, भिंगाचा म्हणण्यापेक्षा माझ्यासारखा साधा सिंपल असेल तर चालतो. तर कोणता नसावा हे बाकीचे चालणार नाही तुम्हाला. जीन्स ट्रॅक पॅन्ट नाही चालणार, कुर्ता पैजामा शॉर्ट हे चालणार नाही, म्हणजे मोठे मोठे पॉकेट्स असलेले, बटन्स असलेले, काही कधी लिहिलेले वगैरे असे चालणार नाही. सिंपल साधा जे नाईट ड्रेसला आपण वापरतो अभ्यासाला आपण रिलॅक्स तो घालून जायचा आणि स्लीपर चप्पल एकदम नॉर्मल आपली रोजची ते घालून परीक्षेला तुम्ही जाऊ शकता. फक्त 3 तास तुम्हाला तर असणार आहे. त्यानंतर मुलींसाठी हाच फॉर्मॅट, सलवार ट्राउझर, सॅन्डल वाले हील वाले सॅन्डल असे नाही चालणार, बिना सॅन्डलचे घालून जायचे. क्लासेसला अलाव असतील पण एक्झाम सेंटरमध्ये अलाव नसतील. मुस्लिम मायनॉरिटी कॅम्प मधल्या काही विद्यार्थी असतील तर हिजाब वगैरे अलाव आहे. लाईट कुर्ता विथ नो इनर पॉकेट्स वगैरे पाहिजे. त्यानंतर बाकीचे जे लाईट शर्ट, हाफ शर्ट वगैरे चालेल. एकदम नॉर्मल म्हणजे काही लिहिलेलं वगैरे नसावं, प्लेन शर्ट असलं तर त्यामध्ये चालू जाईल. जे नसणारे मुलींना हेअरपिन, बँड, जे वॉचेस वगैरे असतील किंवा ट्रॅक पॅन्ट, जीन्स, ड्रेसवर एम्ब्रॉयडरी वगैरे केलेले असतात ते ड्रेसवरचे ते नाही चालणार. त्यानंतर शूज वगैरे नाही चालणार. ऑर्नामेंट्स लाईक म्हणजे कानामध्ये मोठे मोठे असतात ना रेंज वगैरे ते नाही चालणार. आपण परीक्षेला जातोय त्या पद्धतीने परीक्षेच्या हिशोबाने ड्रेस कोड असणं आवश्यक आहे. काय घेऊन जायचं नाही म्हणजे काय अलाव नाहीये तुम्हाला. मोबाईल फोन, ब्लूटूथ, हेडफोन्स, मायक्रोफोन, ज्योमेट्री बॉक्स, पेन्सिल बॉक्स, प्लास्टिक पाऊच, कॅल्क्युलेटर, स्केल्स हे जे लिहिलेलं आहे ते सर्व अवेलेबल म्हणजे जाता येणार नाही तुम्हाला, घेऊन जाता येणार नाही. वॉच घेऊन जाता येणार नाही. वॉच तुम्हाला त्याच्यामध्ये ज्या सेंटरच्या एक्झाम हॉलमध्ये तुम्हाला ती दिली जाते, मोठी लावली जाते. त्यानंतर ऑर्नामेंट्स काय असतील, मेटॅलिक आयटम असतील, ब्रासलेट, कॅमेरा, गॉगल्स, हँडबॅग, बेल्ट, वॉलेट, हेल्थ बँड, पेजर वगैरे हे कुठल्याच प्रकारचं तुम्हाला चोरून सुद्धा कसं एकी शरीर ठेवतो तिथे ठेवून सुद्धा घेऊन जाता येणार नाही. तुम्हाला चेकिंग करून मध्ये पाठवलं जातं आणि त्याच्यामध्ये ते सापडलं ते बाजूला त्या कचरा कुंडीमध्ये ठेवून दिलं जातं. ते तुम्हाला परत आल्यानंतर ते मिळेल न मिळेल हे सांगता येणार नाही. त्याच्यामुळे हे जाताना हे घेऊन जायचं नाही. घेऊन काय जायचंय तर ऍडमिट कार्ड घेऊन जायचे. हॉल तिकीट जे तुम्हाला 17 जुलैला परीक्षा आहे त्याच्या 10 दिवस अगोदर आम्ही तुम्हाला आमच्याकडून ऍडमिट कार्ड कलर पेनचं जवळपास 2 पेज असतं ते देण्यात येईल. त्यामध्ये फोटोग्राफ सोबत एक घेऊन जायचे. त्यामध्ये अटेंडन्स शीट मध्ये एक अटेंडन्स घेतली जाते त्याच्यावर चिटकवण्यासाठी एक छोटा फोटो तुम्हाला जे आम्ही दिलेला आहे
आमचे फोटोग्राफर टाक सरांकडून तुम्ही ते काढलेलं आहे. दिले सर्वांना फोटो ते व्यवस्थित ठेवा आणि ते तुम्हाला अटेंडन्स शीटवर आणि त्याचबरोबर हॉल तिकीटवर सुद्धा हे तुम्हाला लावण्यासाठी लागेल. त्याचबरोबर जर तुमच्याकडे हरवले असतील नसतील तर तुम्ही पुन्हा एकदा त्यांच्याकडून काढू शकता. 1 वर्ष म्हणजे ते देतील तुम्हाला, जे काही चार्जेस असेल ते देऊन तुम्हाला काढून देतील. पण नसतील तर काढून घ्या. तर असतील तर 2च फक्त लागणार एक्झामिनेशनसाठी. 1 तुम्ही आमच्याकडे दिलात आणि 3 तुमच्याकडे आहेत. 3 तुम्हाला 2 त्याच्यामध्ये लागतील. 1 त्याच्यानंतर मग ऍडमिशन प्रोसेसला लागत असेल तर तुम्ही त्या फोटोग्राफरकडून तुम्ही काढून घेऊ शकता. आता हे मात्र फ्री नाही. जे दिले ते फ्री होते. आता जे तुम्हाला काढायचे तुम्हाला लागले पुन्हा आता ते चार्जेस देऊन तुम्हाला काढावं लागते. त्यानंतर 4x6 चा पोस्टकार्ड साईज फोटोग्राफ दिलाय सर्वांना फोटोग्राफरना आमच्या. ते सुद्धा तुम्हाला जपून ठेवायचं आहे जेणेकरून मध्ये तुम्हाला लागणार आहे. त्याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकतं जेव्हा एखाद्या वेळेस परीक्षेमध्ये नाही अलाव म्हणजे एनटीएने नाकारलं नाही, काही फोटोग्राफची गरज नाही तर एखाद्या वेळेस नाही होऊ शकतं. पण गेल्या वर्षीच्या नुसार हे लागलेलं आहे. त्यानुसार तुम्हाला ती तयारी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. परीक्षेला जाताना ओरिजिनल व्हॅलिड आयडी प्रूफ तुम्हाला घेऊन जायचे. तुमच्याकडे पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर आयडी कार्ड, 12वीचं जे बोर्डाचं ऍडमिट कार्ड असेल, रजिस्ट्रेशन कार्ड असेल, पासपोर्ट असेल, आधार कार्ड, याच्यापैकी कुठलंही एक ओरिजिनल आय कार्ड घेऊन जाऊ शकता तुम्ही आयडेंटिटी प्रूफ म्हणून. त्याचबरोबर बरेच विद्यार्थ्यांचं 10वीच्या सनदवर वेगळं नाव आहे आणि आधारवर वेगळं आहे. बरोबर आहे? म्हणजे तिडके गणेश मारुती आधारवर आहे. बरोबर? आधारवर आहे आणि 10वीच्या सनदवर गणेश मारुती तिडके अशा पद्धतीने असू शकतं. असेल बऱ्याच जण असेल. त्यावेळेला काय फॉर्म भरत असताना काय झालेलं, आम्ही काय केलेलं आहे की ते नॉट व्हेरीफाय म्हणून आलेले. बरोबर आहे? बऱ्याच जणांच्या नॉट अपडेट म्हणून आलेले काही ठिकाणी. त्यामध्ये ज्याचं नॉट अपडेट आलेले त्यांचं आम्ही आधार कार्ड मेन्शन त्याच्यामध्ये केलं नाही, त्याच्यामुळे ते आलेलं आहे. त्याचं काही अडचण येणार नाही. कारण तुमचं नॉट व्हेरीफाय केलं असतं तर काय, नॉट व्हेरीफाय केलं म्हणजे त्याचं काय मॅच होत नाही. म्हणजे आम्ही तुम्हाला जे एनटीएला तुमचं आधार कार्ड दिलंच नाही. का दिला नाही? कारण नॉट व्हेरीफाय किंवा ते झालं असतं तर अजून तुम्हाला काळजी वाटली असते काय आपण नॉट व्हेरीफाय झालं म्हणजे काहीतरी राहिलेलं याच्यामध्ये. पण जेव्हा तुम्ही परीक्षेला जाणार आहात तेव्हा तुम्हाला 10वीचं सनद सुद्धा तुमच्या सोबत ठेवायचे. जे तुम्हाला सोडायला येणार आहेत, पालक येणार आहेत त्यांच्या सोबत ठेवायचे आणि ओरिजिनल एक आयडी प्रूफ तुमच्यापैकी याच्यापैकी एक तुम्हाला ठेवायचं आहे. त्याचबरोबर पीडब्ल्यूडी फिजिकलच्या हँडिकॅपच्या विद्यार्थ्यांसाठी एक सर्टिफिकेट जे असणार आहे तुमचं ओरिजिनल सर्टिफिकेट आणि त्यासोबत तुम्ही काही मदतनीसाठी अप्लाय केला असेल त्याच्यामध्ये तर ते सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर एक पर्सनल ट्रान्सपरंट वॉटर बॉटल. आता एक कोरोनामधलं आहे, अलाव गेली आताही करतील. मागच्या वेळेला एक सॅनिटायझरची छोटीशी बॉटल ट्रान्सपरंट बॉटल पण मागवली होती. पण आता कोरोनाचा काळ संपलेला आहे. सांगता येत नाही कधी होऊ शकतं पण आता संपलेला आहे. त्या कारणामुळे या पद्धतीने तुम्हाला ते घेऊन जायची आवश्यकता नाही. हे झाले मेडिकलच्या संपूर्ण प्रवेश प्रक्रिया. त्यानंतर जर या कदाचित कमी जास्त त्याच्यामध्ये मार्क्स पडले आणि तुम्हाला एखादं ऑप्शन पाहिजे तर ऑप्शन पाहिजे असेल तर वेटरनरी मधून सुद्धा ऍडमिशन प्रोसेस मध्ये तुम्ही या नीट थ्रू ऍडमिशन प्रोसेस मध्ये तुम्ही जाऊ शकता. म्हणजे माणसाचं नाही झालं तरी कमीत कमी प्राण्यांचा म्हणतोय, माणूस हा सुद्धा प्राणीच आहे. यांना सध्या खूप डिमांड आहे, वेटरनरी डॉक्टरला मिळत नाहीये. तर वेटरनरी मध्ये ऍडमिशन प्रोसेस मध्ये तुम्ही जाऊ शकता. 5 कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये आहेत. 384 सीट्स मधून 384 सीट्स याच्यामध्ये येतील. 30-70 चा फॉर्म्युला आजही याच्यामध्ये लागू आहे. फक्त महाराष्ट्राच्या मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये नाहीये, यामध्ये लागू आहे 30-70 चा कोटा. कॉलेजची फीस विचार केला तर 52,760 रुपये फीस आहे. हॉस्टेल मेट 26,000 रुपये फीस मध्ये 70-80,000 रुपयामध्ये संपूर्ण वर्षाचं तुमचं एज्युकेशन कम्प्लीट होईल. कॉलेजचा जर विचार केला तर नागपूर, मुंबई, सातारा, परभणी, उदगीर मराठवाड्यामध्ये जवळपास 2 कॉलेजेस आहेत. यामधून तुम्ही प्रवेश घेऊ शकता. त्यानंतर अत्यंत महत्वाचा म्हणजे आता जे नीटचे फॉर्म भरलेले आहेत, नीटचे जे फॉर्म भरलेले आहेत त्यामध्ये तुमच्याकडून आम्ही जी फीस एक्स्ट्रा फीस घेतली होती 200 रुपये, त्यामध्ये तुम्हाला फोटोग्राफ, फॉर्म भरणे, हॉल तिकीट, रिझल्ट, हा सेमिनार आणि काही जे रिझल्ट पर्यंतचे काही सेमिनार जे अपडेट्स असतील ते अपडेट सर्व तुम्हाला आम्ही दिलेले आहे. परंतु यानंतरची जी प्रवेश प्रक्रिया असणार आहे, वेगवेगळी प्रवेश प्रक्रिया मी तुम्हाला समजून सांगितली आहे. त्याचं संपूर्ण प्रवेश प्रक्रिया तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल आणि संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ही तुम्हाला आमच्याकडून करून पाहिजे असेल, त्यामध्ये मॅनेजमेंट कोटा असेल, फॉरेनचा असेल, वेगवेगळे जे
इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, गायडन्स पाहिजे असेल तर त्याची वेगळी फीस तुम्हाला ही पे करावी लागते. म्हणजे जे रजिस्टर्ड स्टुडंट असतील त्याच स्टुडंटला रिझल्ट नंतर ही प्रवेश प्रक्रियेचं मार्गदर्शन केलं जाईल. आता बरेच विद्यार्थी इथे नांदेडमध्ये येऊ शकत नाहीत. अशा विद्यार्थ्यांना घरी बसून सुद्धा प्रवेश प्रक्रियेचं आम्ही मार्गदर्शन करत असतो. त्यांच्या घरी बसूनच सर्व, म्हणजे तुम्ही अकोल्याला आहात तर अकोल्यामधून तुम्ही संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ब्रॉडवेच्या माध्यमातून तुम्ही करून घेऊ शकता. आमचं एक ऍप आणि वेबसाईट आहे. त्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचे डॉक्युमेंट्स असतील व इतर जे व्हिडिओज वगैरे असतील लाईव्ह मधून तुम्हाला ते संपूर्ण प्रवेश प्रक्रियेचं मार्गदर्शन केलं जातं. फक्त डायरेक्ट म्हणजे आता प्रवेश प्रक्रियाचे अशा आहेत की सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस असल्या कारणानं कुठल्याही कॉलेजला डायरेक्ट जाऊन ऍडमिशन घ्यायची गरज नाहीये. सॉरी, डायरेक्ट जाऊन ऍडमिशन डायरेक्ट घेता येणार नाहीये. संपूर्ण सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस करायची आणि जेव्हा तुमचं अलॉटमेंट लेटर येतं तेही आमच्याकडून मिळतं तेव्हा जाऊन ऍडमिशन तुम्हाला कॉलेजला घ्यायचं असतं. तर आता जे प्रवेश प्रक्रिया तुम्हाला मी सांगितलेली आहे, 85% महाराष्ट्र स्टेटची ऍडमिशन प्रोसेस जी आहे त्या प्रवेश प्रक्रियेच्या मार्गदर्शनासाठी 5,000 रुपये फीस आम्ही आमच्याकडून चार्ज करतो. त्यामध्ये 1,000 रुपये एक्स्ट्रा जे शासनाची फीस आहे, इन्क्लुडिंग मध्ये दोन्ही मिळून 6,000 रुपये फीस असेल. याच्यामध्ये ती 6,000 रुपये भरल्याच्या नंतर संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ही आमच्याकडून तुम्हाला करून मिळेल. त्यानंतर ऑल इंडियाची जी आहे 4,000 रुपये फीस असेल. ऑल इंडियामध्ये MBBS BDS चे कॉलेजेस, एम्स, जिम्मर, त्यानंतर AFMC आणि अदर जे सेंट्रल युनिव्हर्सिटी या सर्व येतील ते 4,000 रुपये फीस असेल. हे जर दोन्ही प्रोसेस तुम्हाला एकत्रितपणे करायचे असतील म्हणजे महाराष्ट्र आणि राज्याची, तर त्याची फीस आम्ही अशी 10,000 रुपये होते. परंतु कॉम्बो ऍडमिशन MBBS BDS ऍडमिशन प्रोसेस म्हणजे महाराष्ट्र आणि ऑल इंडिया कोटा असेल तर त्याची 9,000 रुपये फीस आम्ही चार्ज करतो. त्याचबरोबर टार्गेट ऑल प्रायव्हेट कॉलेज इन इंडिया म्हणजे जे प्रायव्हेट कॉलेज तुम्हाला सांगले परराज्यामध्ये कर्नाटक असेल, तेलंगणा असेल, उत्तर प्रदेश असेल, जे काही ओपन स्टेट असतील त्या स्टेटच्या काउन्सिलिंगच्या रजिस्ट्रेशनसाठी म्हणजे कॉम्बो तुमचे जे मार्क्स असतील ते सर्वीकडे अप्लाय करून तुम्हाला आमच्याकडून मिळतं. म्हणजे तुम्हाला उत्तर प्रदेशला जाण्याची गरज नाही किंवा कर्नाटकला जाण्याची गरज नाही. घरून इथं नांदेडमध्ये राहून तुम्हाला प्रवेश प्रक्रिया करता येते. फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस जर लागलं तर तुम्हाला जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचे. जेव्हा तुमचा नंबर लागेल तेव्हाच फक्त कॉलेजला जाऊन ऍडमिशन तुम्हाला करायचं असतं. त्यानंतर वेटरनरीचे BDSC जे कॅप सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस आहे त्याची 4,000 रुपये फीस आहे. बी फार्मसीची आणि फार्मा डीची 2,000 रुपये फीस आम्ही चार्ज करतो. BSc ऍग्री, फूड टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी व इतर ऍग्रीचे जे कोर्सेस आहेत त्या सर्व कोर्सेससाठी कंबाईन 3,000 रुपये म्हणजे प्रोसेससाठी कंबाईन 3,000 रुपये फीस आम्ही चार्ज करतो. बी फार्मसी म्हणजे डिप्लोमा इन फार्मसी जे 12वीच्या बेसवर होतं त्या प्रोसेससाठी 1,500 रुपये फीस आहे. ही फीस केवळ 5 जून पर्यंत असेल. त्यानंतर प्रत्येक फीस मध्ये कुठे 2,000 कुठे 1,000 अशी फीस वाढ करण्यात येते. कारण याचं असे वाढ करण्याची की जे विद्यार्थी लिमिटेडच घ्यावं लागतील आम्हाला सुद्धा, कारण मेसेज आणि कॉलवर एवढी संख्या आलेली आहे. आणि जेव्हा तुमचं प्रोसेस असतं तेव्हा टाइम किती मिळतो, 7 दिवसाचा 5 दिवसाचा टाइम मिळतो. त्या टाइम मध्ये आम्हाला संपूर्ण या विद्यार्थ्यांचा त्यांना सजेशन देऊन गायडन्स करून त्यांचे ऑप्शन फॉर्म भरून त्यांचे जनरल फॉर्म भरून आम्हाला कम्प्लीट ही प्रोसेस करणं आवश्यक असतं. त्यामुळं 5 जून पर्यंत ही रजिस्ट्रेशन लवकरात लवकर तुम्ही करून घ्यावं. त्यानंतर काही उठून जाऊ नका, थोडं 5 मिनिटं थांबा. महत्वाचे जे काही प्रश्न असतील ते जे विचारतील लोक त्याच्यातून तुम्हाला अजून माहिती मिळेल. एवढा वेळ बसला अजून 5 मिनिटं बसला तर बाकीचे पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला कम्प्लिटली मिळून जाईल. याच्यामध्ये AFMC साठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी लष्करात सेवा देणं कंपल्सरी असतं. तर पहिले 7 वर्ष देणं आवश्यक आहे. नाही दिला तर ते 61 लाख रुपये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला 61 लाख रुपये भरावे लागतील. 7 वर्षानंतर तुम्ही बाहेर पडू शकता तुमच्या मनावर. काही प्रश्न या ठिकाणी आलेले आहेत. सरांनी बोलण्याच्या ओघामध्ये त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलंच आहे, पण काही ठराविक प्रश्न या ठिकाणी आलेले आहेत. तुम्हाला जर प्रश्न असेल तर कदाचित तुम्ही विचारलेला प्रश्न या चिठ्ठीमध्ये असू शकतो तुमच्या मनात असलेला, तर कृपया एक 5 मिनिटामध्ये प्रश्नोत्तराचं सेशन वगैरे आहे का, आणि तुम्हाला यानंतर अजून काही शंका असतील तर तुम्ही ब्रॉडवेच्या ऑफिसला या ठिकाणी भेट देऊ शकता. ग्रॉस सॅलरी की काही डिस्कशन होऊ असलेली रक्कम होय हे तुम्हाला CA ला विचारावं लागेल. CA चा प्रश्न हे आहे तो, त्यामुळे CA ला तुम्हाला माहिती घेऊन घ्यावं लागेल.
ईडब्ल्यूएस सर्टिफिकेटची किती वर्ष व्हॅलिडिटी असते? प्रत्येक वर्षाला ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट काढणं आवश्यक असणार आहे. एससी व एसटीच्या कास्टला उत्पन्नाची मर्यादा असते का? मी सांगितल्याप्रमाणे एससी एसटी कास्टला मर्यादा कुठल्याही प्रकारची मर्यादा याच्यामध्ये नसते. 15% प्रवेश प्रक्रियेमध्ये डिफेन्स कोटा असतो का? नसतो, बिलकुलच काय डिफेन्स कोटा याच्यामध्ये 15% मध्ये नसतो. फक्त महाराष्ट्राच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये डिफेन्सचा कोटा असतो. प्रवेश प्रक्रियेची नाव नोंदणी सुरू आहे का? आता सांगितल्याप्रमाणे 20% तुम्हाला सांगितले त्याचे रजिस्ट्रेशन सुरू आहे. वार्षिक उत्पन्न 8 लाखाच्या वर असेल तर कास्टवाल्यांना कास्टचा लाभ मिळतो का? एससी एसटी विद्यार्थ्यांसाठी मिळतो, परंतु अदर जे कास्ट असतात व्हीजे, NT1, NT2, NT3 इन्क्लुडिंग एसबीसी ओबीसी यांच्यासाठी 8 लाखाची मर्यादा त्याच्यावर असेल तर कास्टचा बेनिफिट मिळणार नाही आणि 30 पण मिळणार नाही. प्रवेश प्रक्रियेसाठी टीसी लागते का? प्रवेश प्रक्रियेसाठी कुठल्याही प्रकारची टीसी लागत नाही, पण ऍडमिशन घेत असताना डायरेक्ट कॉलेज ऍडमिशन घेत असताना तेव्हा मात्र तुम्हाला टीसीची आवश्यकता राहणार आहे. गॅप सर्टिफिकेट कोणासाठी लागते? ज्या विद्यार्थ्यांचं गॅप आहे म्हणजे कुठेही ऍडमिशन नाही अशा विद्यार्थ्यांना गॅप सर्टिफिकेट 100 रुपयाच्या बॉन्डवर कोर्टामध्ये तुम्हाला करून घेऊ शकता तुम्ही. बाहेरगावी आहे तुमच माझी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया होऊ शकते का? नक्कीच होऊ शकेल. आता सांगितल्याप्रमाणे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया तुम्हाला घरी बसून ॲपच्या आणि वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला प्रवेश प्रक्रिया ही करून दिली जाईल. नॅशनॅलिटी आणि डोमिसाइल सर्टिफिकेट दरवर्षी काढावे लागते का? तर नाही, एकदाच काढलं तर ते संपूर्ण याच्यामध्ये पुन्हा पुन्हा काढण्याची आवश्यकता राहणार नाही. डोमिसाइल आणि नॅशनॅलिटी सर्टिफिकेट वेगवेगळे आहेत का? तर नाही, वेगवेगळे पण असू शकतात आणि एकत्रित पण तहसीलदाराच्या वर डिपेंड असलेले एकत्रित पण देऊ शकतात आणि वेगवेगळे पण देऊ शकतात. %85 मेडिकल प्रवेश प्रक्रियामध्ये किती राऊंड होतात? रेग्युलर आता सांगताना नाही, जसे जसे राऊंड होतील जसे जसे जागा वाढतील तशा रिकाम्या राहतील त्याच्यानुसार तुमच्या जागा याच्यामध्ये राऊंड वाढत जाते. बाहेर राज्यात प्रवेश घेण्यासाठी 12वीची ग्रुपिंग किती लागते? तर या ग्रुपिंग मध्ये सर्वांसाठी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्राच्या बाहेर भारतामध्ये कुठेही किंवा भारताच्या बाहेर जरी ऍडमिशन घ्यायचं असेल तर ग्रुपिंगची मर्यादा ही महाराष्ट्राची जशी आहे त्या पद्धतीने 150 मार्क्स ओपन ईडब्ल्यूएस साठी आणि 120 मार्क्स अदर कास्टसाठी लागणार आहे. ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट कुठून काढता येईल? तर सेतू केंद्रामार्फत तहसीलदाराचे सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. कागदपत्रावर नावात चूक झाली असेल तर काही प्रॉब्लेम होईल का? आता वेळ आहे, दोन महिने आहे जवळपास. आपण काही नावात किंवा आधार कार्ड मध्ये काही बदल असतील तर ते आपण करून घेऊ शकता. प्रॉब्लेम नंतर ऍडमिशनच्या वेळेस होऊ शकतो. पीडब्ल्यूडी साठी मध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कागदपत्राची तपासणी वेगळी होते का? वेगळी होते. पहिल्यांदा तुमचं महाराष्ट्रामध्ये जे सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असावं आणि त्यानंतर ते शेड्यूल दिलं जातं. त्या शेड्यूलनुसार तुम्हाला नागपूर किंवा मुंबई या ठिकाणी जाऊन दिव्यांग विद्यार्थ्याची वेगळी एक चाचणी होते. त्याचं मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट वेगळं दिलं जातं. ते सर्टिफिकेट तुम्हाला ऍडमिशनसाठी लागणार आहे. ईडब्ल्यूएसच्या विद्यार्थ्यांसाठी कास्ट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागते का? नाही, बिलकुलच. एक सेंट्रलचं सर्टिफिकेट वेगळं असतं आणि स्टेटचं वेगळं असतं. ते दोन वेगवेगळे सर्टिफिकेट तुमच्याकडे असतात तर व्हॅलिडिटी नॉन क्रिमिलियर कुठल्याही प्रकारचं लागत नाही. एससी कास्टसाठी सेंट्रलचे दरवर्षी काढावे लागते का? हो सर. तर दरवर्षी तुम्हाला सर्टिफिकेट जे सेंट्रलचे असतात दरवर्षी काढावे लागतात. त्याच्यामध्ये कास्ट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिलियर एकत्रितपणे येतात. वेगळे काही काढण्याची आवश्यकता राहणार नाही. सेंट्रल एससी कास्टसाठी सेंट्रलला व्हॅलिडिटी लागते का? तर नाही लागत. त्याची काही आवश्यकता नाही. एकच सर्टिफिकेट लागते त्याच्यामध्ये जो तुम्हाला काढायचं असते. ओपन मधून फॉर्म भरण्यास ईडब्ल्यूएसचा लाभ मिळतो का? चांगला प्रश्न आहे.
AWS मध्ये दरवर्षी द्यावे लागते का? तर याच्यामध्ये ओपन मध्ये जर तुम्ही सेंट्रल म्हणजे नीटचा फॉर्म भरला असेल तर स्टेट मध्ये तुम्हाला त्याचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. स्टेटचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करता ब्रॉडवेकडे तेव्हा ते बदल तुम्हाला आमच्याकडून करून मिळेल. AWS दरवर्षी द्यावं लागतं का? तर दरवर्षी तुम्हाला ते द्यावं लागतं. जे ऑर्फन स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी मेडिकल मध्ये कोणते सवलत आहेत? तर ऑर्फन म्हणजे अनाथ विद्यार्थ्यांसाठी 1% गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये रिझर्वेशन आहे. त्या विद्यार्थ्यांसाठी मेडिकल मध्ये 1% जागा असणार आहे. म्हणजे 27 कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये 1% जागा तुमच्याकडे असणार आहे. AWS नेट मध्ये असेल तर नॅशनलचे नसेल तर हरकत नाही. तुम्हाला जे आहे तुमच्याकडे अवेलेबल त्याचा तुम्हाला फायदा घेता येईल. म्हणजे स्टेटचा असेल तर स्टेटचा, नॅशनलचा असेल तर नॅशनल मध्ये, म्हणजे सेंट्रल मध्ये तुम्हाला फायदा त्याचा घेता येईल. हिली एरियामध्ये सर्टिफिकेट काढण्यासाठी 10वी व 12वी हिली एरियात पाहावी लागते का? तर असं आहे याचं की 10वी किंवा 12वी या तारखेत गावच्या एरियामधल्या तालुक्यामधून होणं आवश्यक असणार आहे. तर तुम्हाला सर्टिफिकेटचा फायदा होईल. असं सर्टिफिकेटचा काही फायदा होणार नाही. एकतर तुमचं सर्टिफिकेट असावं, त्यानंतर आईवडिलांचं डोमिसाईल सर्टिफिकेट तिथलं असावं, तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट असावं आणि 10वी आणि 12वी दोन्हीपैकी एक कुठेतरी इथं होणं आवश्यक आहे, कंपल्सरी आहे. एकदा काढलं तरी चालू आहे, पण करायची गरज नाही. पेन आहे साठी कटऑफ किती असतो? जवळपास 630 650 च्या आसपास कटऑफ त्याचा जातो. आता त्याच्यामध्ये एखाद्या वेळेस कमी बी होऊ शकतो, कारण परीक्षा झाल्यानंतर टॉयलर एक्झाम आणि इंटरव्ह्यू हे दोन्हीचे मार्क्स आणि नीटचे मार्क्स एकत्रित करून त्या इंटरव्ह्यू मध्ये किती मार्क्स चांगले घेतात त्याच्यावर पण डिपेंड असते. एखाद्या विद्यार्थ्याला 620 मार्क्स वाल्याला पण मिळू शकतं, पण 650 वाल्याला मिळू शकणार नाही. कारण इंटरव्ह्यू मध्ये थोडासा मार्क्स जास्त आले आणि त्याची बेरीज थोडीशी जास्त आली तर त्याला प्रवेश त्याच्यामध्ये मिळू शकतो. मायग्रेशन सर्टिफिकेट आवश्यक आहे का? मायग्रेशन सर्टिफिकेट पर राज्य तुम्हाला जर प्रवेश मिळाला, तुम्हाला ऍडमिशन घेतला तर तुम्हाला लागेल, अदरवाइज तुम्हाला मायग्रेशन सर्टिफिकेट लागणार नाही. बिलकुल व्हॅलिडिटी कंपल्सरी महाराष्ट्रामध्ये लागेल तुम्हाला, कंपल्सरी एसटी साठी. सेंट्रल मध्ये एक सर्टिफिकेट काढलं तरी चालून जाईल. नावामध्ये बदल असल्यास गॅजेट मधून दुरुस्तीकरण केले तर चालेल. सध्या गॅजेट चालेल, परंतु तुम्हाला गॅजेटचा वापर करून जे तुमचे बोर्डाचे आहेत 10वी 12वी त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन बदल करून घ्यावे. आता वेळ आहे, त्या वेळ असल्यामुळे तुम्हाला बदल त्याच्यामध्ये करून घेता येईल. स्पॉट ऍडमिशन विषयी डिटेल माहिती द्या. स्पॉट ऍडमिशन शेवटचा राऊंड असतो. स्पॉट मध्ये जे काही राहिलेले सीट्स असतात ते डिस्प्ले केले जातात सीईटीसीच्या वेबसाईटवर. त्या सीईटीसीच्या वेबसाईटवर डिस्प्ले केल्यानंतर प्रत्येक कॉलेजला जाऊन तुम्हाला अप्लाय करावं लागतं आणि अप्लाय केल्यानंतर 1.5 दिवसाचा टाइम दिला जातो. त्या 1.5 दिवसाच्या 1.5 ते 2 दिवसाच्या टाइममध्ये जाऊन तुम्हाला अप्लाय करावं लागतं आणि लगेच संध्याकाळी लिस्ट लागली जाते आणि दुसऱ्या दिवशी जाऊन तुम्हाला ऍडमिशन घ्यावं लागतं. आता हे स्पॉटचं डिटेल मध्ये अजून तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर जेव्हा तुम्ही ऍडमिशन प्रोसेस रजिस्ट्रेशन करता किंवा पर्सनल काउन्सिलिंग मध्ये असतं तेव्हा तुम्हाला ती डिटेल माहिती मिळून जाईल. What about this course? एज्युकेशनल लोन साठी प्लॉट मॉर्गेज लागतो का? हे आता बँकेचा विषय आहे. बँकेमध्ये जाऊन तुम्ही विचारावं प्लॉट कितीचा आहे, कसा आहे, कुठल्या ठिकाणी आहे. तर ते बँकेचा प्रश्न बँकेला विचारून घ्या. व्हेरिफिकेशनच्या वेळी विद्यार्थी आजारी असेल तर व्हेरिफिकेशनच्या वेळी विद्यार्थी आजारी असेल तरी सुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी विद्यार्थी जाणं आवश्यक असणार आहे, कंपल्सरी असणार आहे. जसं जाऊन तुम्ही एक दिवस अगोदर जाऊन सांगितलं तर तिथले जे इन्चार्ज आहेत
त्याने एखाद्या वेळेस डेट बदलून एखाद्या वेळेस मागे वगैरे जाऊ शकतात, पण ती जी शेड्यूल आहे त्या शेड्यूल मध्ये तुम्हाला जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणं आवश्यक आहे, कंपल्सरी आहे. ईडब्ल्यूएस क्रायटेरिया फॉर सेंट्रल स्टेट. ईडब्ल्यूएस साठी स्टेट साठी फक्त 8 लाखाच्या इन्कमची मर्यादा आहे, परंतु सेंट्रल मध्ये पाहिजे असेल तर 8 लाखाची मर्यादा 5 एकर मध्ये शेती असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुमचे 1000 स्क्वेअर फीट मध्ये घर सुद्धा असणं आवश्यक आहे. 85% प्रवेश प्रक्रिये कोट्यातील एसटी ची व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नाही त्या विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या वेळी ओपन म्हणून प्रवेश मिळतो का? हो मिळेल, पण जेव्हा तुम्ही ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं तेव्हा तुम्हाला सांगायचं की व्हॅलिडिटी नाही आहे म्हणून ऑटोमॅटिक तुम्ही ओपन मध्ये जातात. पण ऍडमिशन मिळाल्याच्या नंतर तुम्हाला जेव्हा ऍडमिशन कॉलेजला जातात तेव्हा मात्र तुमच्याकडे व्हॅलिडिटी असणं आवश्यक आहे, नसेल तुम्हाला सरळ घरी पाठवतात. आउट ऑफ स्टेट साठी ओबीसी ला सेंट्रल कास्ट लागते का? नाही लागणार. जे आउट ऑफ स्टेट असतील सरळ ओपन करून जातील ते कुठल्याही कास्ट बेनिफिट त्याच्यामध्ये मिळणार नाही. ओपन करून तुम्हाला त्याच्यामध्ये जावं लागेल. नॉन क्रिमिनल लागतो का? नाही लागणार. 8 लाखाच्या वर नॉन क्रिमिनल मिळतो का? तुम्हाला स्टेट व्हॅलिडिटी काढल्यानंतर सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट काढावे लागेल का? अगोदर काढलं तरी चालतं. स्टेट व्हॅलिडिटी हा वेगळा प्रकार आहे आणि सेंट्रलचं सर्टिफिकेट हा वेगळा प्रकार आहे. एनटी विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी हॉस्पिटल कोटामध्ये ओबीसी फॉर्म भरतात तर त्यांना ओबीसी व्हॅलिडिटी लागेल का? एनटीचा जे विद्यार्थी विजेचा विद्यार्थी जो सेंट्रल मध्ये ओबीसीचा फायदा घ्यायचा असेल तर सेंट्रल मध्ये जे सेंट्रलचा जो सर्टिफिकेट आहे तो सर्टिफिकेट तुम्हाला लागेल. व्हॅलिडिटीची आवश्यकता नसणार. तर my category is open yearly ओपन कॅस्ट साठी नसणार. ओपन कॅटेगरी साठी कास्ट ईडब्ल्यूएस असतं कास्ट म्हणजे ईडब्ल्यूएस साठी असतं. सेंट्रलची कास्ट काढावी लागते का? तर एससी साठी सेंट्रलचा फायदा घ्यायचा तर सेंट्रलचे एससी कास्टचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक असतं. काउन्सिलिंग साठी रजिस्ट्रेशन आज करता येईल. काही प्रॉब्लेम करायचं असेल तर आता ऑफिस मध्ये जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता किंवा उद्या करू शकता. जे नंबर आमचे दिलेले आहेत तुम्हाला त्या नंबरवर फोन करून मी ऑनलाईन पद्धतीने सुद्धा रजिस्ट्रेशन तुम्हाला करता येईल. ठीक आहे. झाले प्रश्न काय असतील याच्या व्यतिरिक्त सुद्धा तर उद्या ऑफिसला येऊ शकता. 10 ते 7 एक मिनिट 10 ते 7 या टायमामध्ये येऊन तुम्ही मला भेटू शकता. त्याची काही सविस्तर तुम्हाला माहिती मिळेल आणि काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन सुद्धा तुम्हाला करता येईल. उद्यापासून रजिस्ट्रेशन सुरू आहे. त्याची फीस सांगितली आहे. फीस प्रमाणे तुम्हाला फीस भरून काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन करून तुम्ही येऊ शकता. ठीक आहे. धन्यवाद. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन